आणि तो ऑन केल्या केल्या 7-8 लोक त्यात रिकाम्या जागेत बाहेर पळाले. होता तो बसला होता लुंगी घालून आणि एक समोरच्या भिंतीकडे बघून किंचाळत होता. त्या भिंतीवरती वास्तविक काही नव्हतं. दुपारचे 2:30 वाजले तरी माझ्या अंगावर काटा आलाय. EMF मीटर आहे, ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मीटर म्हणतात. हे तुम्ही हे कॅलिब्रेट वगैरे असेल तर त्याचे डोळे चमकतात. म्हणजे आधीच घाबरणे आधी तिथं खरंच एक प्राणी आहे का हे बघायचं. पण प्लॅनचेट बद्दल तुमचं काय मत आहे? नमस्कार मंडळी, मी संकेत काशीराम सावंत आणि काजवामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आपले जे नियमित प्रेक्षक आहेत त्यांना माहितीच आहे की आपल्याकडे दर शनिवारी रात्री 11 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात. तर गेली 5 वर्ष आपण हे सेशन घेत आहोत आणि आता जवळपास 250व्या भागाकडे आपली वाटचाल सुरू आहे. तर या काळात एक लिखाण माझ्या नजरेस आलं होतं जे खूप विशेष होतं. विशेष यासाठी की त्या व्यक्तीने पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन बद्दल त्यांचा अनुभव लिहिला होता आणि त्यात महत्वाची आणखी कशी एक बाब होती की तो मराठीत होता. खरं तर मराठीत ही रेअर बाब आहे, कारण मी असं कधी वाचलं नव्हतं. आणि त्यानंतर आपण एखादा पदार्थ पटकन पटापट खाऊन टाकावा तसे मी त्यांची सगळी ते लिखाणं होती सगळं वाचून काढलं होतं आणि मी त्यांचा फॅन झालो होतो. आणि त्याच दरम्यान आपल्या लाईव्ह सेशनचा 100वा भाग होणार होता आणि तेव्हा मी ठरवलं होतं की या सेशन दरम्यान त्यांना आपल्या चॅनलवर घेऊन यावं आणि त्यांनी केलेली इन्व्हेस्टिगेशन्स किंवा मनात काही प्रश्न होते त्यांच्याबद्दल त्यांना विचारावं अशी इच्छा होती. पण समवते काही शक्य नाही झालं. पण त्यानंतर 2-2.5 वर्ष अशीच निघून गेली. एक खंत होती मनात, पण इच्छा मात्र होती की त्यांना काहीही करून चॅनलवर आणायचं आहेच. पण उशिरा का होईना तो योग जुळून आलेला आहे आणि ती व्यक्ती म्हणजे अभिजित सर, पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आता माझ्या समोर बसलेले आहेत. तर अभिजित सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे काजवामध्ये. नमस्कार. आणि सगळ्यात आधी मी तुमचे खूप आभार मानतो की ही तुम्ही संधी मला दिलीत आणि तुमच्या चॅनलवरती माझं मनोगत व्यक्त करायला दिले. तर तुमचे खूप खूप आभार संकेतजी, आणि मला नक्कीच आवडेल तुमच्याशी चर्चा करायला या गोष्टीवरती. थँक्यू सर. फक्त प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की तुम्हाला सरांचा चेहरा अजिबात दिसणार नाही आहे. या क्षेत्रात काम केल्यापासून म्हणजे काम करत असल्यापासून त्यांना काही त्रास आला किंवा काही मनस्ताप त्यांना सहन करावे लागले होते. ते नेमके कोणते त्याची कारणंही तुम्हाला या व्हिडिओत ऐकायला मिळतीलच. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि खरं तर अभिजित सरांची ओळख करून द्यायला मला आवडलं असतं, पण उत्साह तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर आणि त्या उत्साहाच्या वरात मी अशा काही गोष्टी सांगून जाईन ज्या खरं तर सांगायला नकोत. त्यामुळे मी अभिजित सर तुम्हालाच विनंती करेन की तुम्ही तुमची ओळख करून द्यावी. अवश्य संकेत. माझं नाव अभिजित जोशी. माझा मूळ पेशा संगणक अभियंता, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि गेली 16 वर्ष मी पुण्यात राहतोय. खरं तर तुझं गाव कुठलं असं विचारलं तर मला नक्की सांगता येणार नाही, कारण वडिलांची बदलीची नोकरी होती, त्यामुळे मी अनेक गावं फिरलो. अक्षरशः एकेका गावात एक इयत्ता कंप्लीट केल्या आणि शेवटी पुण्यात स्थायिक झालो ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. 16 वर्ष 17 वर्ष जवळजवळ झाली आता पुण्यामध्ये येऊन. आणि अपार्ट फ्रॉम पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन हा माझा छंद आहे, आणि अपार्ट फ्रॉम दॅट माझा अजून एक छंद म्हणजे वाचन. मी अजूनही पुस्तकं विकत घेतो आणि वाचतो. हल्ली म्हणजे या इंटरनेटच्या किंवा ह्याच्या जमान्यात कोणी फारसं पुस्तकं हातात म्हणजे फिजिकल पुस्तकं हार्ड कॉपी हातात घेऊन वाचत नाही, पण माझी ती एक आवड आहे, ती अजून मी जोपासतोय. ओके. पण मग तुम्ही हे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन कधीपासून करताय? जवळजवळ 16 वर्ष झाली. म्हणजे पुण्यात यायच्या आधी सुद्धा मी काही प्रयत्न कोल्हापूरमध्ये असताना केलेले होते, पण त्यावेळी माझ्याकडे ते गिअर्स, गॅजेट्स आणि मला नक्की काय करावं, कारण काय म्हणायचं की ह्या विषयावरती एकूणच माहिती खूप कमी होती. निदान मी ज्या शहरात राहायचो तर कोणी मला सिमिलर माझ्यासारखा छंद असलेला कोणी भेटला नाही. आणि त्यावेळेला इंटरनेट वगैरे इतकं स्लो होतं की त्यावेळी तो ऑप्शन नव्हता. म्हणजे जे काही होतं ते लायब्ररीमध्ये जायचं, पुस्तकं आपल्याला हवी असेल ते आणायची आणि त्यातूनच काही शिकायला मिळालं तर मिळालं. खरं तर हा मी म्हणेन की हा थोडासा रिस्की मार्ग आहे असं म्हणूया आपण, की एक असा प्रदेश आहे की जिथे तुम्हाला वाटाडे नाहीत, गाईड नाही, यू आर ऑन युअर ओन. त्यावेळी मला पहिले 1-2 एक्सपिरियन्सेस अगदी वाईट आले अनुभव, की म्हणजे जसं व्हायला हवं होतं तसं काहीच झालं नाही, कारण मला माहितीच नव्हती त्यातली काही. त्याच्यानंतर मी पुण्याला शिफ्ट झालो. मग काही मुळात ट्रिगर होण्याचं कारण काय की मला आधी पहिल्यापासून ह्या गोष्टींचं आवड होती, आकर्षण होतं या गूढ गोष्टींचं. फक्त मला त्याला फक्त एक लेबल लावायचं की अरे भूत,
असं न करता त्याच्या रूट कॉजला जाऊन नक्की काय हे एनर्जीज आहेत किंवा नक्की त्याचं स्वरूप काय आहे. आणि हे सुरुवात कधीपासून झाली तर कोल्हापूरमध्ये माझा एक मित्र होता, त्याचं झेरॉक्सचं दुकान होतं, खूप मोठं दुकान होतं, 3 झेरॉक्सची मशीन अखंड चालायची. तर कधीतरी मदत म्हणून मी त्याच्या इथे जाऊन बसायचो. तर तिथे शाळकरी कॉलेजची मुलं, UPSC वगैरे सगळे लोक पुस्तकाची झेरॉक्स काढायला यायचे, पण त्याच्याबरोबरच काही लोक दुर्मिळ किंवा आउट ऑफ प्रिंट असलेली पुस्तकं घेऊन यायचे. एक दिवस मी असं बसलेलो असताना तिथं एक व्यक्ती आली 30 वर्षाची. त्याने एक जाडच्या जाड ग्रंथ माझ्या हातात दिला आणि सांगितलं की एक प्रत परवा दिवशी येतो. संपलं. तो माझ्या हातात घेऊन निघून गेला. तर एवढं मोठं पुस्तक काय आहे म्हणून बघितलं तर ते डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांचं इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स म्हणून पुस्तक होतं, जे स्वप्नांचं भाषांतर. मला थोडासा इंटरेस्टिंग विषय वाटला. मी ते पुस्तक पहिली, खरं तर लठ्ठच्या लठ्ठ ग्रंथराज होता तो, आणि मी पहिली 2-3 पानं ते टॉपिक्स बघितले आणि मला ते इंटरेस्टिंग वाटायला लागलं. मग मी 2 प्रती काढल्या, एक मूळ मालकासाठी आणि एक माझ्यासाठी. आणि मी जेव्हा ते पूर्ण वाचून संपवलं, मला 15-20 दिवस लागले ते पूर्ण संपायला, तर कुठंतरी त्यावेळी हे ट्रिगर झालं की हे काहीतरी सायकोलॉजीवरून मी पॅरासायकोलॉजीला कसं शिफ्ट झालो आणि फिजिक्स मधून मेटाफिजिक्सची कशी आवड निर्माण झाली, हे नक्की काय ट्रिगर झालं मला सांगता येणार नाही. कारण ते पुस्तक झाल्यानंतर योगायोगानं माझ्या हातात सर्च इन सिक्रेट इंडिया, जे पॉल ब्रंटनने लिहिलेलं पुस्तक आहे, ते माझ्या वाचण्यात आलं. तर त्याच्यामध्ये कसं की पॉल ब्रंटन वॉज एक्सप्लोरर. ते इथं आले, ते योगी लोकांच्या सोबत राहिले, हिमालयामध्ये राहिले, आणि त्यांना जे आलेले अनुभव आहेत ते त्यांनी शब्दबद्ध केलेले आहेत ह्याच्यामध्ये, आणि खूप विलक्षण अनुभव त्यांनी त्यावेळी लिहिलेले आहेत. तर ते पुस्तक माझ्या वाचनात आलं. तर त्याच्यामुळे पुन्हा मला उत्सुकता वाटायला लागली की आपण एखादी घटना किंवा एखादा फेनॉमिनॉन घडतो, त्याला फक्त लेबल लावून मोकळं होतो की अरे हे भूत आहे किंवा आणि काय आहे. तर ह्याच्यापेक्षा त्याच्या खोलात जाऊन का रिसर्च करू नये, की कारण मी असं म्हणेन की आदिमानव समजा गुहेत राहत होता 1500-2000 वर्षापूर्वी, त्यालाही ती वीज दिसत होती, तो घाबरून जायचा. वीज कडाडली की मग त्याला देव मानणं चालू झालं. अग्नी दिसला की तो घाबरायचा, मग अग्नी पूजन सुरू झालं आपल्याकडे. पण त्याच्यानंतर आज आपल्याला विजेचं स्वरूप कळलेलं आहे का, तर बाकीच्या नंतरच्या लोकांनी त्याचा अभ्यास केला की वीज म्हणजे नक्की काय. त्यांनी जर फक्त लेबल लावलं असतं अरे वीज म्हणजे काहीतरी भयंकर आणि त्याला नमस्कार करा, तर तिथंच तो विषय संपला असता. पण लोक पुढे गेली, रिसर्च केला त्याच्यावरती. आज वीज आपली गुलाम आहे, आपण आपल्या फायद्यासाठी त्याला वापरून घेऊ शकतो. तशाच ह्या अजून काही गोष्टी आहेत ज्या विज्ञानाला कळलेल्या नाहीयेत, तर त्याचा आपण शोध का घेऊ नये, ह्याच्यातून माझा पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनकडे ओढा वाढला. आणि तिथून म्हणजे हा ट्रिगर म्हणता येईल, तो ट्रिगर पॉइंट एक असा होता. पण मग पॅरानॉर्मल जे इन्व्हेस्टिगेशन, जे पहिले इन्व्हेस्टिगेशन होतं, ते कसं तुम्हाला मिळालं आणि त्याचा अनुभव तुम्हाला कसा होता? पहिलं मिळालं नाही मला. मी ऍक्च्युली आय वॉज ऑन माय ओन, की अशा काही जागा ज्याच्याबद्दल लोकापवाद आहेत, प्रवाद आहेत, की अरे अमुक ठिकाणी असं दिसतं तसं दिसतं. तर आमच्याकडे गावाच्या बाहेर साधारण अशी गोडाऊन आहेत, तिथं 7, 7:30, 8 नंतर संध्याकाळी कोणी जात नाही. तर ती गोडाऊन आहे, तर तिथं बरेच लोकापवाद होते की अरे असं तिथं दिसतं, तिथं तसं दिसतं, असं दिसतं. तर मी एक दिवस ठरवलं की आपल्याला हा पहिलं इन्व्हेस्टिगेशन आपलं की आपल्याला तिथं जाऊन करायचं. पण माझ्याकडे गॅजेट्स नव्हते. होतं काय, माझ्याकडे त्यावेळी एक साधा डिजिटल कॅमेरा, त्याला काही मेगापिक्सल वगैरे असंही काही नव्हतं, की अगदी एंट्री लेवलचा डिजिटल कॅमेरा आणि एक टॉर्च, एवढंच होतं माझ्याकडे. तर तुम्ही एकटे होता? मी एकटा होतो. मला फक्त ती उत्सुकता होती की लोक म्हणतात तर आपण जाऊन त्याच्यात ती अंधविश्वास ठेवण्यापेक्षा आपण जाऊन का बघू नये. बरोबर आहे. तर मग मी 11, 11:30 वाजता त्या भागात गेलो. तिथं कोणी फारसं फिरकत नाही आणि पूर्ण सुनं पडलेलं होतं. आणि ते हे माझं पहिलं, मी म्हणेन की फसलेलं इन्व्हेस्टिगेशन होतं. आणि मी पुढे झालं, मलाही भीती वाटायला लागली कारण मला काही एक्सपिरियन्स नव्हता. आणि नंतर एक क्षण तर असा आला की कशाला झक मारली आणि आपण इथं आलो असं वाटतं, कशाला जीव धोक्यात घातला. पण ती उत्सुकताही कुठं, ते म्हणतात ना क्युरिओसिटी किल्स द कॅट, मे बी तशी एक क्युरिओसिटी होती की कुतूहल होतं की ठीक आहे बघूया तरी, आता इथपर्यंत आलोय तर पुढे जाऊन बघू. आणि मग ते सगळ्या मोकळ्या रांगा लागल्या, सगळे खताचे वास, त्या अवजाराचे वास, गोडाऊन होते सगळी खताची. आणि मी फिरत होतो त्या रिकाम्या बोळातून, लिटरली काही काही ठिकाणी पडलेली गोडाऊन होती ती, म्हणजे नंतर कधी बांधली गेली होती. ते फिरत असताना मला काहीतरी व्हिस्पर ऐकू आलं आणि मी घाबरून गेलो. म्हणजे पहिला आयुष्यातला अनुभव माझा की व्हिस्पर काय ऐकू येते. आणि गमतीची गोष्ट अशी संकेत की मी तो टॉर्च ऑन केला आणि त्याचवेळी माझा कॅमेराही सुरू होता. आणि तो ऑन केल्या 7-8 लोक त्यात रिकाम्या जागेत बाहेर पळाले.
आणि मला कळलं ना की हे आश्चर्य कसं काय झालं. तर नंतर कळलं की तिथं त्यांचा तो काहीतरी जुगार वेगार असा हे प्रकार सुरू होता आणि तिथं ह्या लोकांनी मुद्दाम त्याला खत पाणी घातलं होतं की इथं असं दिसतं का, तर ह्यांना तिथं कुणाचं डिस्टर्ब होते किंवा स्वतःच. तर हा पहिला माझं फसलेलं इन्व्हेस्टिगेशन की ज्यात नंतर काहीच झालं नाही. नंतर मी परत आलो. आपण त्याच्यानंतर जसं जसं मी नेटवरती बघायला लागलो, जशी पुस्तकं वाचायला लागलो लायब्ररीमधनं आणि एक्झॅक्टली ह्या एनर्जीज काय असतात किंवा त्यांचं अस्तित्व काय, बरेच कॉन्सेप्ट आहेत. मला ते आता एका ह्याच्यात सांगता येणार नाही. जसं सेलेप्सिझम आहे, मल्टिव्हर्स आहे, समांतर विश्व ज्याला म्हणतो आपण, किंवा काही एनर्जीज की ज्या दिसत आहेत तरी तुम्हाला अनुभव येतो पण त्याचं स्वरूप काय नक्की कळलेलं नाहीये. तर असे बरेच, आता मी जवळजवळ 70-80 इन्व्हेस्टिगेशन्स केली. प्रत्येक एक्सपिरियन्स मला, प्रत्येक प्रसंग मला जास्त जास्त एक्सपिरियन्स देत गेला. तेवढा मी ग्रूम होत गेलो की अरे हे असं नाही, किंवा कुठले अनुभव आले तर मग पहिल्यांदा वाटली तशी भीती, नंतर मोडली भीती तशी. आणि तुला खरं सांगतो की कधी कधी भीतीची ही एक नशा, ऍडिक्शन होतं भीतीचं सुद्धा. तर हा म्हणजे असा हा थोडासा माझा प्रवास आहे की. ओके. पण जसं तुम्ही म्हटलं तसं तुमचा जो पहिला जो एक्सपिरियन्स होता तो फसला. ओके. पण मग त्यानंतर पण तुम्ही प्रयत्न करतच राहिलात. पण त्यातला असा तरी एक एक्सपिरियन्स आलाच असेल जो खरंच पॅरानॉर्मल होता, तो कोणता असा? मी कोकणामध्ये एक इन्व्हेस्टिगेशन केलं होतं. मला फोन आला, मुळात एक चौसोपी घर म्हणूया आपण, वाडा, नारळाची बाग वगैरे, समोर समुद्र, असं ते साधारण घर होतं, मोठं घर होतं. आणि त्यांच्या मालकांचा मला फोन आला. बेसिकली त्यांचा मुंबईमध्ये व्यवसाय कपड्यांचा, होलसेल कपड्यांचा, आणि त्या घरात कोणीही राहत नाही. शेवटचे वारस जो येतोय त्यांचा बिझनेस आहे, त्यामुळे त्यांना मुंबईतून इकडे येता यायचं नाही घराकडे, म्हणून त्यांनी एक कपल ठेवलं होतं. म्हातारं जोडपं होतं, केअरटेकर म्हणून. आणि ही आधी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. आणि ते म्हातारं कपल साधारण 3-1 दिवस तिथं राहिलं आणि त्यांनी सोडून दिलं. मग कोणतंही कारण न देता ते सोडून निघून गेले. आम्हाला तिथं राहायचं नाही एवढंच त्यांचं फक्त म्हणणं होतं की तिथं काही विचित्र गोष्टी घडतात. तर त्यांनी काय घडतं हे सांगितलं नाही. मग त्यांनी पुन्हा दुसरं कपल ठेवलं, गडी माणसं ठेवली. पण त्यांचा इश्यू असा होता की कोणी गडी माणसं टिकायची नाहीत. संध्याकाळी 7 नंतर तिथं कोणी राहायला तयार व्हायचं नाही. प्रत्येक जणांचं म्हणणं हेच होतं की ती जागा चांगली नाही. पण कोणी डिटेलमध्ये सांगत होते की जागा चांगली नाही म्हणजे काय झालं नक्की. मग त्यांचा मला फोन आला की माझ्या एक स्नेही आहेत, त्यांना माझा नंबर दिला. तर त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा आपल्याकडे इथे इन्व्हेस्टिगेशन करता येईल का. मी म्हणलं अवश्य करूया. आणि त्यावेळी मला वाटतं दिवाळीच्या आसपासचे दिवस होते, सुट्ट्या होत्या, मलाही वेळ होता, माझी टीमही रिकामी होती. मग आम्ही साधारण गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असं त्या घरी राहायचं ठरवलं. मग आम्ही सगळे आमची इन्स्ट्रुमेंट्स घेतली, बाहेर पडलो. आणि कुठल्याही वास्तूचं जेव्हा इन्व्हेस्टिगेशन किंवा प्रॉपर्टीचं इन्व्हेस्टिगेशन करतो तेव्हा आधी पहिल्यांदा माझं हे काय असतं की ती वास्तूची आधी पूर्ण इतिहास जाणून घ्यायचा, की ती कधी बांधली, त्या जागेवर आधी काही होतं का, किती जितकं पाठीमागे जाता येईल तेवढं पाठीमागे जाऊन मी आधी त्या वास्तूचा इतिहास समजून घेतो. आणि मग त्याच्या पुढं म्हणजे जिथं ज्या फील्डमध्ये आपण जाणार आहोत, ज्या भागामध्ये, त्याची पूर्ण माहिती असलेली कधीही चांगली. बरोबर. तर मग आम्ही गुरुवारी सकाळी तिथं पोहोचलो. तर तिथं अर्थातच मालकांनी गावातल्याच कोणातरी एका जोडप्याला सांगितलं होतं, आमचं चहा नाश्ता आणि जेवणाची सोय केली होती. पण तिथं रात्री फक्त आम्हीच 4 राहणार होतो. आणि कुठलं इन्व्हेस्टिगेशन करताना संकेत माझ्या काही अटी असतात की पहिल्यांदा ज्या वास्तूची इन्व्हेस्टिगेशन, प्रॉपर्टीचं इन्व्हेस्टिगेशन करायचंय तर तिथं मौल्यवान वस्तू कुठल्याही ठेवायच्या नाहीत. तुम्ही तुमच्या त्या सोबत घेऊन जायच्या आणि तिथं तुमचा कोणताही माणूस आमच्याबरोबर राहणार नाही. दुसरी गोष्ट, आम्ही वीज प्रवाह पूर्ण बंद करतो त्या वास्तूमधला. ह्याचं कारण काय आहे की माझी जी गॅजेट्स आम्ही जे वापरतो ती खूप सेन्सिटिव्ह आहेत. तर त्यात ते मोस्टली इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड किंवा आपण विद्युत चुंबकीय क्षेत्र शोधण्यासाठी आम्ही ती वापरतो. कारण मोस्टली ह्या एनर्जी ज्या अपिअर होतात त्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपात अपिअर होतात. तर त्याच्यामुळे इतर गॅजेट्सचा जर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण हे बंद करतो, वीज प्रवाह बंद करतो. तर गुरुवारी सकाळी आम्ही तिथं पोहोचलो. पूर्ण मोठं घर, म्हणजे अगदी चौसोपी म्हणतो आपण, एवढं मोठं घर. आणि पुढं मागं नारळीची बाग, विहीर होती बाहेर मोठी, अशी चिऱ्याची बांधलेली असते आपण तिथं आम्हाला 4 दिवस राहायचं होतं. मग पहिला दिवस तर आमचा पूर्ण आमची गॅजेट सेटअप करण्यामध्ये गेला. मग त्याच्यामध्ये आता गॅजेट्स बद्दल काही उत्सुकता असेल तर आपण ती नंतर गॅजेट्स त्याबद्दल पण आपण बोलू. तर आणि त्यांचं काम काय आहे ते पण आपण दाखवू. तर ती पूर्ण सेटअप करण्यात आमचा अख्खा 1 दिवस गेला. आणि इन्व्हेस्टिगेशनच्या रात्री आम्ही काही खात नाही, म्हणजे हेवी जेवण नाही, काही नाही, कारण रात्रभर जागायचं असतं, मुंगी येऊ नये.
असं. तर मग मी ह्या माझ्या 2 सहकाऱ्यांना सेटअप करायला दिला आणि मी गावात एक चक्कर मारायला गेलो, की माझी नेहमीची सवय की थोडंफार जर प्रवाद आहे त्या जागेबद्दल तर लोकल माणसापेक्षा चांगलं कोणी सांगणार नाही. करेक्ट. मग कोणी ओळख निघते का कुठं, किंवा त्यांच्याकडनं काय कळतं का, याच्यासाठी मी संध्याकाळी गावात चक्कर मारायला गेलो. आणि होतं कसं, आता मी बाहेरचा ओळखत होतो लोकांना, माझा पोशाख किंवा हा पुण्याचा आहे तर मला त्या वास्तूबद्दल अनुभव लोकांचे हवे होते की काही थोडं कळतं का. पण आता लोक पटकन जवळ येत नाहीत, आपली मैत्री आणि काय म्हणत ती त्याच्या गतीनं यावी लागते, ती लादता येत नाही कोणावर. पण नशिबानं एक बोलका भिडू मला सापडला. एक पान टपरी होती, एक छोटी टपरी होती टिपिकल कोकणातली. तिथं आपला चहा पित मी बसलो होतो. त्यांनी समोरच्यानी स्वतःहून मला विचारलं की कुठले तुम्ही, पुण्यातले. मग कुठल्या रिसॉर्टला राहिलाय, रिसॉर्टला नाही, मी त्या प्रॉपर्टीचं नाव सांगितलं, आम्ही इथे राहायला आलोय 4 दिवस. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा बदल मला लगेच कळला. तो असा एकदम दचकून बघितला एकदा माझ्याकडं आणि मग परत हा ठीक आहे हा वगैरे म्हणलं, हा गडी आपल्याला काहीतरी सांगणार, याला फक्त बोलतं केलं पाहिजे. तर त्याला बोलता बोलता थोडी मैत्री केली, त्याच्यासाठी एक चहा सांगितला, बाहेर गेलं. तर तो त्याला विचारलं, म्हणलं का रे एकदम असा तुझा चेहरा असा का झाला. नाही दादा ती जागा चांगली नाही. ओके म्हणलं, मला सापडला माणूस. म्हणलं काय आहे नक्की, मला सांगाल का. मी पुण्याचं आहे म्हणलं, मी इथं 4 दिवसाचा पाहुणा. म्हणलं सांगितलंच तर बरं होईल. तर त्यांना असं सांगितलं की जे म्हातारं कपल होतं तिथं त्यांनी ठेवलं होतं, जे पहिलं जे सोडून गेलं 3 दिवसामध्ये, त्यांच्या गावाला ते निघून गेले. तर त्यांनी ह्याला सांगितलेले अनुभव, त्यांनी मला ते असे हसते परहसते मला कळले. तर त्यांचे अनुभव असे होते की ती ज्यावेळी पहिल्या दिवशी राहिले तिथं त्यांनी ती रात्र काढली त्या जुन्या घरामध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी ही कपल पुन्हा गावामध्ये आलं. तर त्यावेळी यांचं बोलणं झालं. तर त्या म्हाताऱ्या काकांचं म्हणणं, आजोबांचं म्हणणं असं होतं की कोणीतरी रात्रभर घराच्या बाहेरून गिरट्या घालत होतं, खिडकीच्या जवळ येऊन अगदी आतमध्ये बघायचा प्रयत्न करत होतं. तर त्यांना ते जाणवलं आणि हे दोघांनाही जाणवलेलं होतं. त्या म्हाताऱ्या आजी ज्या होत्या त्यांना भास एकाला होऊ शकतो, दोघांना एकदम तोच भास होणार नाही ना. आणि तरी ती म्हणजे लोक तिथं राहिली दुसऱ्या दिवशी. पण याचं मला आश्चर्य वाटतं, म्हणजे मला ती ब्रेव्ह असेल. आणि पहिल्याच दिवशी तो अनुभव आला, पहिल्याच दिवशी हा अनुभव आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा कोणीतरी खिडकी खटखटतंय आणि त्यांनी मला सांगितलेल्या ह्याच्यानुसार की कोणी असा माणूस वगैरे नव्हता. त्यांना असं की काहीतरी पांढुरकं बाहेरून फिरतंय, आतमध्ये यायचा प्रयत्न करते. खिडकीला अगदी नाक डोळे असं काही दिसत नव्हतं, पण असं वाटत होतं की तिथे आपल्याला बघतंय. हे त्यांनी सांगितलेला अनुभव मी सांगतोय. हे दुसऱ्या दिवशी झालं. आणि तिसऱ्या दिवशी त्यांना आलेला अनुभव असा की कोणीतरी लहान मुलगी रडतीये, मुसमुसती असा आवाज, 2-2:30चा सुमार असेल, आणि कोणतरी लहान मुलगी रडतीये, मुसमुसती असा आवाज त्यांना ऐकू आला. कोणीतरी अगदी म्हणजे हुंदके देऊन किंवा खूप दुःखानं रडावं असं. तर आधी जाग आजीनं आली. आजीने आजोबांना उठवलं की कोण रडतंय बघा म्हणून. तर त्यांनी त्यावेळी बाहेर कळलं की बाहेर सोप्यात, म्हणजे जे पडवी आपण म्हणूया, ऍक्च्युअल घरात आत यायच्या आधी व्हरांडा टाईप असतो, तिथं कोणीतरी तिथून तो आवाज येतोय. ते बाहेर गेले. त्यांनी पडवीतला लाईट लावला, बघितलं. आजी पण बाहेर आल्या. पडवीतला लाईट, तिथंच आवाज येतात. ते थोडा वेळ थांबले, कानोसा घेतात, तर तिथूनच आवाज येतात. आणि कोणीतरी असं वाटावं की छोटी मुलगी, परकरी मुलगी असते ती अशी गुडघ्यात मान घालून रडतीये हाताच्या घडीवरती, आणि स्पष्ट आवाज येतो. त्यांनी लावला लाईट सोफ्यातला, पडवीतला. तर त्यांना असं दिसलं की तिथं काही नाही, फक्त एक चिंध्यांचं गाठोडं पडलेलं आहे. आणि ते त्याच्या आधी तिथं नव्हतं. ते कोणी आणून टाकलं, फाटकं बेडशीट, त्याच्यामध्ये चिंध्या भरलेल्या, ते गाठोडं तिथं टाकलं. ते धाडसानं पुढे गेले, हातात काठी होती. त्याने ते उलटं पालटं करून बघितलं तर चिंध्यांचं गाठोडं होतं. तर ते कुणी टाकलं त्यांना माहिती नव्हतं, गावातल्या कोणीतरी टाकलं असेल. मग ते म्हणजे भास झाला असेल. आणि ते परत जायसाठी वळले घरात. त्यांनी बंद केला लाईट. जसा लाईट बंद केला ते पुन्हा मुसमुसणं सुरू झालं. त्यांनी उजवीकडे बघितलं, पुन्हा तीच मुलगी परकरी ह्याच्यावरती गुडघ्यात डोकं ठेवून रडतीये. पुन्हा लाईट लावलं तर पुन्हा तेच गाठोड होतं. त्याच्यानंतर मात्र त्यांचा धीर सुटला. रात्रीचे 2:30 वाजले होते. त्यांनी त्या क्षणी घर सोडलं आणि ते गावामध्ये आले. मुळात ते त्यांचंही गाव नव्हतं, ते बाहेरच्या गावातून तिकडे आले होते नोकरीसाठी. मग त्यांनी कशी बशी रात्र तिथं काढली आणि कोणाचंही कसलेही समजावणं ऐकून न घेता त्याच दिवशी त्यांनी गाव सोडलं आणि ते निघून गेले. त्याच्यानंतर गडी माणसांना काही अनुभव आले. त्यांनी सांगितले की जागा चांगली नाही, जागा चांगली नाही. आणि आता त्या वाड्यामध्ये आम्ही फक्त 4घच होतो. दुसरं म्हणजे जे कपल ज्यांच्यावरती आमच्या जेवणा खाण्याची जबाबदारी होती ते सुद्धा 7 वाजता ते जेवण घेऊन निघून जाणार होते, ते थांबणार नव्हते तिथं. मग गंमत सांगतो, त्या दिवशी रात्री आम्ही पूर्ण सेटअप केला. पूर्ण रात्र जागलो आम्ही.
आणि काहीही कशावरती कसलंही रिडिंग नाही, ना थर्मल कॅमेऱ्यावरती काही, ना मोशन सेन्सर्सवरती काही, ना EMF मीटरवरती काही, ना थेरामिनवरती काहीही नाही, पूर्ण शांत. तर थोडीशी आमची निराशा आली की एवढी लोक जर सांगतायत तर आपल्याला तो अनुभव कसा नाही आला. आता ह्याच्यावर एक थोडंसं विषयांतर करू की अमुक एक अनुभव मला आला नाही म्हणजे ती गोष्ट अस्तित्वातच नाही असं नसतं. कारण निसर्गात प्रत्येक गोष्टीला ताल आहे, लय आहे. 12 वर्षांनी एकदा बांबूला फुलं येतात, 12 वर्षातून एकदा ब्रह्मकमळ फुलतं. मी जर बांबूची लागवड करून 3 वर्ष तिथं थांबलो आणि त्याला फुलं आलीच नाही तर बांबूला फुलं येतच नाही असं मी म्हणू शकत नाही. बरोबर. प्रत्येक गोष्टीला एक निसर्गात लय आहे. मे बी ती ताल आणि लय त्या दिवशी आमची जुळली नाही म्हणून आम्हाला ते काही दिसलं नाही किंवा काही रेकॉर्डिंग झालं नाही. तर थोडा पेशन्स ठेवायला लागतो. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. आम्हाला रविवारी सकाळी निघायचं होतं. आमची शनिवारची सकाळ, गुरुवार शुक्रवार काहीही रेकॉर्डिंग झालं नाही, ऍब्सोल्युटली काहीही दिसलं नाही की असं वाटतं की काय लोक याला घाबरतात. ठीक आहे, आमच्या डोळ्याला नाही दिसलं पण कुठल्या तरी, आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि नॉन इलेक्ट्रॉनिक काही साधनं आम्ही वापरतो, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. तर त्याच्यावरती काही दिसलं नाही. आणि सकाळी शनिवारची सकाळ होती, रविवारी सकाळी आम्हाला निघायचं होतं आणि आम्ही बाहेर 8:15ची वेळ होती, ऊन पडलं होतं छान, आणि बाहेर जी विहीर आहे ती लाल चिऱ्यांची मी तुम्हाला म्हणलं, तर त्या विहिरीच्या काठावरती मी आणि माझा मित्र बसलो होतो. आणि तोपर्यंत मग ते कपल चहा पोहे वगैरे घेऊन आलं, आम्ही तिथंच खात होतो आणि आमची चर्चा चालली होती. आणि माझ्या मित्राच्या हातात EVP रेकॉर्डर होता. त्यांनी सहज गंमत साळा म्हणून त्या विहिरीमध्ये धरला आतमध्ये आणि ऑन केला आणि सहज गंमत म्हणून कोण आहात का, बाहेर या, आम्हाला पाहायचंय तुम्हाला वगैरे. आणि मग चेष्टेत हसलो विसलो आम्ही आणि ते रेकॉर्डिंग बंद केलं. नंतर मग रविवारी सकाळी आम्ही निघालो. त्यांना सांगितलं की आमचं रेकॉर्डिंग आम्हाला पुन्हा एकदा बघायला लागेल, 3 दिवसचं फुटेज आहे, आम्हाला बघायला लागेल, काय असेल ते आम्ही तुम्हाला कळवू. ते मुंबईचे जे मालक होते त्यांना सांगितलं. आणि गाडीमध्ये हे संकेत सहज चाळा म्हणून त्यांनी ते रेकॉर्डिंग परत प्ले केलं, जे EVP रेकॉर्डर आम्ही त्या मित्राने जे विहिरीमध्ये धरलं होतं. आणि इट वॉज शॉकिंग. त्याला उत्तर आलं होतं की तुम्ही कोण आहात, आणि ह्यांनी गंमत म्हणून केलं होतं. तर त्याच्यामध्ये एका लहान मुलीचा आणि एका बाईचा आवाज रेकॉर्ड झाला होता. आणि नुसता स्पष्ट आवाज रेकॉर्ड झालेला हा त्या मुलीचा आणि बाईचा होता, पण त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडलाही खूप कोलाहल होता. एकाच वेळी कोणी लोक रडत होते, कोणी हसत होते, कोणी किंचाळत होते. आणि ह्या 2 मुलींचा आवाज हे झालं, रेकॉर्ड झाला. पण ती भाषा ओळखीची वाटत नव्हती. 3 किंवा 4 सेकंदाचं रेकॉर्डिंग असेल ते. ती भाषा ओळखीची वाटत नव्हती. काहीतरी रिप्लाय आला होता पण ती भाषा माहिती नव्हती कुठली आहे. मग आता कळणार कसं की रिप्लाय तर आलाय, रेकॉर्डिंग तर झालेलं आहे. मग पुण्याला परत आल्यानंतर माझ्या ओळखीचे एक वयस्कर गृहस्थ होते, त्यांच्याशी मी संपर्क साधला. त्यांना थोडंसं या भाषांमधलं वगैरे, ते स्वतः 7-8 भाषा बोलायचे आणि त्याचा छंद होता की भाषांचा अभ्यास करा. अगदी मोडी बिडी सुद्धा ते शिकलेले होते. तर मी त्यांना ते रेकॉर्डिंग घेऊन ऐकवलं की म्हणलं काका ह्याच्यावरती मला ही कुठली भाषा आहे आणि उत्तर काय आहे ते आम्हाला तुम्ही सांगू शकाल का. तर त्यांनी 2 दिवस मागून गेले, त्याने ती भाषा ऐकली. ते म्हणले मलाही वाटत नाही पण मी तुला एवढं सांगतो ही तांड्यावरची भाषा आहे. तांडे जे जातात त्या जमातींची त्या काळी आपली आपली एक वेगळी भाषा असायची. तर ती स्वतःची त्यांची जमातीची भाषा वाटते, पण मला एक 2 दिवस दे, मी तुला ह्याचं हे सांगतो. आणि 2 दिवसानंतर त्यांचाच मला फोन आला की अभिजित जरा येऊन जा म्हणून. तर गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला मी 80% याचा अर्थ सांगेन पण तो तसाच असेल असं नाहीये, थोडा फार वेगळाही असू शकतो. मी सिमिलर कंटेम्पररी भाषा त्या काळच्या ज्या होत्या त्या मी त्याच्याशी हे ताडून बघितलं. तर ह्याचा अर्थ असा होतो की हे साधारण 400-450 वर्षापूर्वीची भाषा आहे ही जी सांगितलेली. तर ह्याचा अर्थ मी असा सांगेन की आम्ही आहोत, एवढंच 2च शब्द होते की आम्ही आहोत. म्हणजे ह्यानी जे EVP रेकॉर्डर ऑन करून प्रश्न विचारला तुम्ही कुठं आहात, कोण आहात, या आम्हाला भेटायला, त्याला उत्तर आलं होतं आम्ही आहोत, पण त्या काळच्या भाषेमध्ये की जी भाषा आम्हाला माहिती नव्हती. मग हे सगळी गोष्ट आम्ही घरमालकाला सांगितली की हे असं असं आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं की ही एनर्जी काय कळलं आम्हाला की मे बी तिथं काहीतरी 300-400 वर्षापूर्वी घडलं असेल. मे बी तो एक काळाचा प्रक्षेप म्हणतो आपण की त्या काळचं एखादी घटनाचं प्रक्षेपण त्यावेळी झालं असेल आणि नेमकं आम्ही त्यावेळेला तो ऑन केला असेल, रेकॉर्ड केला असेल. तर घर मालकांना सगळं कळवलं. त्याच्यानंतर मग आमचा तिथं विषय संपला की हे आहे आम्हाला मिळालंय. त्याच्यानंतर आम्ही फॉलोअप करत नाही की तुम्हाला मग तुमच्या हिशोबानुसार काय तुम्हाला विधी करायचे असतील किंवा काय काय तुमच्यावरती डिपेंड आहे. आम्ही काही सुचवत नाही की अमुक करा किंवा तमुक करा. आणि आम्ही त्याच्यानंतर मग माझा त्यांचा 2 महिने काही संपर्क झाला नाही.
साधारण 3ऱ्या महिन्यात मला त्यांचा कॉल आला मुंबईतून की अभिजित मला वेळ आहे का. म्हटलं बोला. तर त्यांनी सांगितलं की आता काही त्रास होत नाही, तुम्ही येऊन गेला त्याबद्दल धन्यवाद. अरे पण म्हणलं आम्ही काहीच केलं नाही, आम्ही फक्त रेकॉर्ड केलं होतं. तर ह्या पट्ट्याने ती विहीरच बुजवून टाकली, पूर्ण बुजवली, त्याच्यावरती झाडं लावली आणि ती बुजवल्यानंतर ह्यांचा त्रास, आणि स्वतः मालक 8 दिवस तिथे येऊन राहिले की काही त्रास होतोय की नाही बघायला बुजवल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर ते त्रास पूर्ण बंद झाले. मग आता त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य सुरळीत सुरू झालं. गडी माणसं राहतात तिथं, आता कपल राहत आहे. तर हा एक अनुभव मी तुम्हाला सांगेन की जो अनएक्सपेक्टेड होता, भीतीदायक नाही म्हणता येणार पण अनएक्सपेक्टेड होता. भयानकच होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हटलं ते विहिरीबद्दल माझ्या अंगावर काटा आला. आणि खरंच एखाद्या चित्रपटाप्रमाणेच आहे की तुम्ही गाडीतून जाताना आणि तुम्ही ते आवाज सहज ऐकलेत. भयानकच. सो पुढे जाण्यापूर्वी, म्हणजे पुढेही अजून तुमच्याकडून असे अनुभव ऐकायचेच आहेत, तर त्यापूर्वी आपण तुमचे ते जे गॅजेट्स आहेत त्याबद्दल एक थोडीशी माहिती घेऊयात, म्हणजे अजून मग पुढे जास्त क्लॅरिटी येईल त्याबद्दल. चालेल ना, अवश्य. आता ही काही गॅजेट्स मी इथं आणलेले जी आम्ही वापरतो. आता ही सगळीच नाही आणता आली मला, जेवढी शक्य आहे तेवढी मी घेऊन आलो. तर ह्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा दाखवेन की हा ग्रीन लेझर वापरतो आम्ही. याचा मुख्य उपयोग असा आहे की कधी कधी ह्या इन्व्हेस्टिगेशनसाठी रात्री अपरात्री एखाद्या ओसाड जागेत जावं लागतं, पडक्या वास्तूमध्ये जावं लागतं. ह्याचा मूळ उपयोग असा आहे की तिथे कोणी प्राणी किंवा जनावर असेल तर त्याचे डोळे चमकतात ह्या फ्लॅशलाईटमध्ये. सो आम्हाला कळतं की इथं कोणी आहे म्हणून. म्हणजे एखाद्या ते प्राणी वगैरे कोणी असेल तर तुम्हाला ते डोळे चमकतात. तो धोका जर काही असेल तर तो पहिल्यांदा कळतो की कुठलं एखादं हिंस्र प्राणी कोणी असेल आसपास. तर हे आधी पूर्ण मी चेक करतो आसपासची की तिथं कोणी नाहीये ना म्हणून. दुसरं, हा फ्लॅशलाईट आहे व्हाईट कलर. तर हा आम्ही इन्व्हेस्टिगेशनच्या वेळी जेव्हा लाईट घालवतो पूर्ण, तर त्यावेळी हा वापरतो. हा एकच नाहीये, असे बरेचसे फ्लॅशलाईट्स आहेत आमच्याकडे. पण हा नॉर्मल वाला आपण जसं जनरली यूज करतो दुकानात वगैरे, तो तसाच आहे का वेगळा आहे? नाही, हा खूप पॉवरफुल आहे. ह्याला आपले नेहमीचे सेल चालत नाही, त्याचे सेलही वेगळे येतात आणि खूप कॉस्टली आहेत ते. काय म्हणायचं की हाय एमएच मध्ये येतात की जे लॉंग लास्टिंग जास्त आहेत, की बेसिकली हंटिंगसाठी बनवलेली आहे की तुम्हाला इट विल नॉट लेट यू डाऊन. तिसरा, हा जो मी जसं म्हटलं एका इन्व्हेस्टिगेशन मध्ये आम्ही इन्फ्रारेड लाईट वापरला होता, तर हा इन्फ्रारेड लाईट आहे की रात्री ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डोळ्याला न दिसणारं, काही साध्या डोळ्याला किंवा साध्या प्रकाशात न दिसणारं असलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसून येतं. अच्छा. हा इन्फ्रारेड लाईट आहे. दुसरा हा आहे थेरामिन. आता हे थोडंसं वेगळा विषय आहे. हे ऍक्च्युली इन्व्हेस्टिगेशनसाठी नाहीच, हे ऍक्च्युली आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. ओके. पण ह्याचा हे मी ट्यून केलेलं नाहीये, पण हे अगदी एंट्री लेवल थेरामिन आहे. जे ऍक्च्युअल थेरामिन जे वापरलं जातं तर त्याची किंमत लाखामध्ये. तर आम्ही हे वापरतो अशासाठी की साधारण 5 फुटाच्या रेडियसमध्ये जर त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी फील झाली तर हे बज देतं. आता हे मी ट्यून केलेलं नाही, पण हे असं बघितलं तर तुम्ही. ओके. म्हणजे मी काही ठिकाणी पाहिलं होतं की जे बेल्स वगैरे युज करतात ते सेम काम असतं. ह्याच्या जवळ जर काही आलं तर तो बीप करायला चालू करतो. म्हणजे डोळ्याला दिसत नाही आपण लांब बसलो पण त्याला काही सेन्स झालं की ईएमएफ फील. तर हे आता मी ट्यून केलेलं नाही म्हणून हे होत नाही, पण साधारण असं होतं ट्यून केल्यानंतर. हा जो आहे हा मोशन सेन्सर आहे. हा 360 डिग्रीज मध्ये मोशन जर काही झाली तर हा लीट होतो. एक हा आहे. दुसरा आहे तो बीप देणारा आहे. हा फक्त लाईट लागेल, त्याचं काही मोशन सेन्स झाली तर हा लाईट लागेल. पण काही असे जे बीप करतात, तर अशा छोटेही आहे. त्याच्यामध्ये काही बॉल्स आहेत जे ग्लो करतात, त्यांना जर काही आसपास जाणवलं. क्रिस्टल बॉल्स आहेत, ते पण वापरतो आम्ही की कुठे काही जाणवलं त्यांच्या आसपास मोशन तर ते ग्लो करतात रात्रीच्या ह्याच्यामध्ये. तिसरं हे पुढचं हे ईएमएफ मीटर आहे, ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मीटर म्हणतात. हे तुम्ही हे कॅलिब्रेट केलेलं आहे. हे माणसासाठी वाजणार नाही, पण इतर काही त्याच्या आसपास जर आलं तर हा बीप करायला चालू करतो. हा एकच नाहीये, डिजिटली अजून 2-3 आहेत आमच्याकडे, तर ते आम्ही सगळे वापरतो. प्रत्येकाकडे एक असतं. हे जे मी तुम्हाला बोललो हे आहे इलेक्ट्रॉनिक व्हॉइस फेनोमिनॉन, ईव्हीपी रेकॉर्डर. तर हा मी तुम्हाला सुरू करून दाखवतो. हे खूप सेन्सिटिव्ह माईक आहेत. तुम्ही किती लांबून बोललात तरी हा स्पेशली ईव्हीपी साठी बनवलेला आहे रेकॉर्डर. तुम्हाला जे म्हणलं की आम्ही विहिरीमध्ये हे रेकॉर्ड केले होते व्हॉइस आणि त्याला उत्तर आलं, तर हा आणि अजून एक आहे. तर ह्या 2 ह्याच्यावर पैकी आम्ही एक वापरला होता रेकॉर्डिंगसाठी आणि हा आम्ही रेग्युलर वापरतो इन्व्हेस्टिगेशन मध्ये.
ह्याच्या व्यतिरिक्त ही अजून बरीच उपकरणं आहेत की ज्याच्या मी जे आता आणू शकलेलो नाहीये, आणि ती सगळीच इलेक्ट्रॉनिक आहेत असं नाहीये. काही नॉन इलेक्ट्रॉनिक उपकरणं सुद्धा आहेत, ती सध्या ह्या एपिसोडमध्ये किंवा ह्या पार्टमध्ये तरी मला सांगता येणार नाही सगळं, पण तीही वापरावी लागतात. ओके. नॉन इलेक्ट्रॉनिक जी आहेत ती आणि ही असं मिळून मग सगळं. पुन्हा कॅमेरे आहेत आमचे, त्याच्यानंतर लेझर टेम्परेचर मेजर करणार आहे की एका ठराविक ठिकाणीचं टेम्परेचर किती आहे हे तुम्ही लांबून मेजर करू शकता ते. तर तेही आम्ही वापरतो की कधी कधी असं होतं की अख्ख्या खोलीचं टेम्परेचर एक आणि एका ठराविक स्पॉटचं टेम्परेचर अगदी वेगळं, मग तेवढ्या स्पॉटचं टेम्परेचर वेगळं काय हे सुद्धा आम्ही वापरतो. आता इन्स्ट्रुमेंट्स एवढी आहेत की सगळी एक्सप्लेन करता येणं शक्य नाही. बरोबर. पण जर व्ह्युअर्सना इच्छा असेल जाणून घ्यायची तर आपण नक्की पुढच्या भागामध्ये हे कव्हर करू. आणि मला आवडेल रादर. हो नक्की. तर एक प्रश्न असा होता की असा एखादा अनुभव जो फारच भीतीदायक होता किंवा जो तुमच्या सहकार्याच्या किंवा तुमच्या जीवावर बेतला होता, असा एखादा अनुभव? माझ्या प्रत्यक्ष असा नाही, पण माझ्या सहकार्याच्या जीवावरती नक्की बेतला होता. तर तो थोडंसं मी इथं पार्श्वभूमी सांगतो त्याची आधी. पुण्यातली एक जुनी बिल्डिंग आहे, 30-35 वर्ष जुनी झालेली बिल्डिंग आहे. तर त्या बिल्डिंग मधला एक फ्लॅट आहे पहिल्या मजल्यावरचा. तर त्याच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी मला एक रिक्वेस्ट आली होती. आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की आधी मी पार्श्वभूमी जाणून घेतो की डायरेक्ट याच्यामध्ये जायचं आणि इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर्टीमध्ये जायचं आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू करायचं असं मी कधी करत नाही. तर थोडीशी पार्श्वभूमी मी म्हणलं की नक्की ती बिल्डिंग कधी बांधली होती आणि त्याच्यामध्ये फ्लॅटमध्ये आधी कोण राहिलं होतं, त्यांना काही अनुभव आले का. तर त्याच्यामध्ये संकेत असं होतं की मूळ मालक निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या गावाकडे निघून गेले आणि त्यांनी तो फ्लॅट भाड्याने द्यायचा निर्णय घेतला. तर त्यांच्या बेहाफवरती त्यांचा कोणीतरी लांबचा भाचा पुण्यात राहतो, तर तो सगळे त्यांच्यातर्फे व्यवहार पाहायचा. आणि त्यांच्याकडे एकदा 3 भाडेकरू म्हणजे फ्लॅट हवाय अशी एक रिक्वेस्ट आली. भाडेकरू 3 ॲडल्ट्स होते, पुरुष होते, आणि त्यांना तो फ्लॅट भाड्याने हवा होता. आणि त्यावेळी म्हणजे असं काही ॲग्रीमेंट करणं किंवा मूळचे त्यांचं बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय बघणं हे एवढं काही कोणी सिरियसली घेत नव्हतं. पैसे आले आणि डिपॉझिट आलं भाड्याचे म्हणजे मग विषय संपला, एवढं होतं. तर हे 3 लोक कोणीतरी दक्षिणेकडचे होते. त्यांना आपली भाषा येत नव्हती. मग ते कसं बसं ॲग्रीमेंट झालं आणि मग ते 3 लोक तिथं राहायला लागले. आणि एक तिथं बाकीच्या राहणाऱ्या लोकांना एक असा विचित्र अनुभव आला की ही लोक आठवडाभर घरातनं बाहेरच पडायची नाहीत. अच्छा. त्यांचा त्रास असा कुणाला नव्हता. कधी त्यांना कधी कसला आवाज नाही, कधी त्रास नाही, किंवा काही पाहुणे यांच्याकडे आले गेले असं काही नाही. आठवडाभर ही 3 लोक बाहेर यायचीच नाहीत. मग हे करतात तरी काय. मग ते बिल्डिंगचे सेक्रेटरी होते, त्यांना लोकांनी विचारलं की लोक आत असतात, कसलाही आवाज येत नाही, आठवडाभर बाहेर येत नाही, मग ह्यांचं चाललंय तरी काय आतमध्ये. मग सेक्रेटरीला खरं तर शक्य होतं की जाऊन ते चेक करावं आत त्यांचं काय चाललंय, पण त्यांचा त्रास काही नाही. भाडं वेळेवर जात होतं, कसले आवाज नाही. तर काय कारण देणार की तुम्ही काय म्हणून तुम्ही चेक करायला आलाय. एक दिवस असं झालं की त्या घरातनं रात्री साधारण 10-11ची वेळ असेल, झोपले होते सगळे, आणि त्या घरातून अचानक मोठमोठा किंचाळल्याचा आवाज यायला लागला. कधी त्या घरातनं हालचाल म्हणजे आली नाही, कधीच नाही. त्या घरातून किंचाळण्याचा आवाज यायला लागला म्हणून लोक जमली, आणि जे कोण आतमध्ये किंचाळत होते ते खूप जोरात किंचाळत होते की जसं भीतीनं म्हणजे पिळवटून जावं अशा त्या किंकाळ्या होत्या त्याच्या. शेवटी ते जुनी बिल्डिंग, जुनं दार त्यांनी कसं कसं तोडलं आणि आत उघडल्यानंतर त्यांना असं दिसलं की हॉलमध्ये बाकी काहीच नव्हतं, फक्त एक पत्र्याची घडीची खुर्ची होती आणि त्याच्यावरती तो जो कोण माणूस होता तो बसला होता लुंगी घालून आणि समोरच्या भिंतीकडे बघून किंचाळत होता. त्या भिंतीवरती वास्तविक काही नव्हतं, पण त्याला काय दिसत होतं त्याला माहिती, आणि तो कशाला एवढा घाबरला होता. मग मीनवाईल कोणीतरी पोलिसांना फोन केला, पोलीस आले. तो पण त्याची अवस्था इतकी वाईट, किंचाळून की वाईट, की तोंडात लाळ वगैरे गळत होती. त्याला तसंच पोलिसांनी बाहेर नेलं. मग फ्लॅट उघडाच राहिला ना. मग सेक्रेटरी आतमध्ये जाऊन शेवटी मग आतमध्ये फ्लॅट मध्ये दुसरं कोणी आहे का, असेल तर त्याला बाहेर बोलवायचं म्हणून ते आत बघायला गेले. पण त्यांना एक गोष्ट अशी जाणवली, संकेत 3 महिने लोक तिथं राहत होती. आतमध्ये एकही कपटा सुद्धा नव्हता कागदाचा. बापरे. बरं, माणसाच्या राहिल्याच्या खुणा म्हणजे टूथब्रश दिसेल तुम्हाला, टूथपेस्ट दिसेल, गेला बाजार काही चिप्सची पाकिट असतील किंवा अन्न असेल, फ्रीज असेल, काहीतरी असेल. एक कागदात ती पत्र्याची घडीची खुर्ची सोडल्यास फ्लॅट पूर्णपणे रिकामा झाला.
होता. मग हे लोक खात काय होते, पीत काय होते, 7 दिवस इतके महिने राहिले कसे? काहीतरी खुणा दिसल्या पाहिजेत. पण एकमेव फक्त पत्र्याची घडीची खुर्ची आणि छताला असलेला पिवळा 60चा बल्ब, ह्याच्या पलीकडे काहीही फ्लॅटमध्ये नव्हतं. अगदी भिंतीतून नळ जे आले होते ते सुद्धा गंजून जाम झाले होते, कारण त्याचा वापरच झालेला नव्हता. मग ही लोक राहत तरी कशी होती? त्यांनी पहिला नळ प्रयत्न करून उघडल्यानंतर त्यातून पूर्ण काळं पाणी आलं, म्हणजे तो नळ वापरलाच गेला नव्हता. कुठलंही राहिल्याची कुठलीही खूण तिथं नव्हती. आणि मग तो फ्लॅट त्यांनी बंद ठेवला. आणि मग हे प्रकार सगळे सुरू झाले की खालच्या मजल्यांवरला वरती काहीतरी मुलं पळतायत, हसतायत, हे सुरू झालं. ही सगळी मला त्यांनी स्टोरी सांगितली. आणि मग एका रात्री आम्ही ठरवलं की आपण त्या फ्लॅटचं इन्व्हेस्टिगेशन करू. तर त्याच्यामध्ये माझे दोन्ही सहकारी अवेलेबल नव्हते त्यावेळेला, मला एकट्यालाच जायला लागणार होतं. दिवस पावसाळ्याचे होते. मी 10:30 वाजता घरून निघालो आणि नशिबाने उघडलेला होता पाऊस. आणि मी त्या बिल्डिंग पाशी पोहोचलो. खूप जुनी बिल्डिंग, पार अगदी म्हणजे कॉन्क्रीटचे ढलपे पडलेले, प्लॅस्टरचे ढलपे पडून आतलं कॉन्क्रीट दिसतंय. तिथं पिंपळाची झाडं वगैरे उगवली होती. कधी कधी त्या बिल्डिंगचं नाव लिहिलं असेल पण ते पावसा पाण्यानं धुपून गेलं होतं. आणि एक जळमटं लागलेली एक ट्यूब बाहेर तेवढी फक्त होती. बाजूला मोकळी जागा होती, तिथंच लोकांनी गाड्या लावल्या होत्या. आणि जुनी बिल्डिंग असल्यामुळे लिफ्ट वगैरे काही लाड नव्हतं. ते अरुंद जिने आणि वर कंपल्सरी जिन्यानेच वरती चढून जायचं. आणि मालकांचा मुलगा माझ्यासोबत येणार होता. काय होतं, पहिल्यांदा असं जर कोणी आलं ज्याला काही अनुभव नाही तर त्यांची सुरक्षितता ही माझी पहिली जबाबदारी असते. म्हणजे एक वेळ इन्व्हेस्टिगेशन ही दुय्यम गोष्ट असते. पहिल्यांदा जो माझ्या बरोबर आहे त्याची पहिली सुरक्षा बघतो. तर त्याला मी विचारलं, एकदा कन्फर्म केलं, तू येणार आहेस का, खरंच तुझी इच्छा आहे का? त्याच्या डोळ्यात ते असं चमकून गेलं. मला कळलं भाव की हो मला यायचंय. त्याला काहीतरी असं थरार बघायची इच्छा आहे. ठीक आहे म्हणलं, तू माझ्या पाठीमागे राहा आणि कसलाही आवाज आला, तुला काहीही दिसलं तर पॅनिक होऊ नको, मला सांग. ठीक आहे. मग मी हेड माउंटेड टॉर्च वापरतो. मी त्याच्या डोक्यावरती तो हेड माउंटेड टॉर्च आणि मी स्वतः हातात फ्लॅशलाईट घेतला. म्हटलं काही दिसलं, पुन्हा एकदा म्हटलं काही दिसलं, काही वाटलं तर पॅनिक होऊ नको. आम्ही जिन्यानेच चालत वरती गेलो. पहिल्या मजल्यावरती गेल्यानंतर आम्ही तो फ्लॅट उघडला. त्याच्या आधी खाली पार्किंगमध्ये तो स्विच बोर्ड होता, त्यांचा एक कॉमन स्विच बोर्ड असतो सोसायटीचा. तिथं आम्ही लाईट मेन स्विच पूर्ण बंद केलं. वरती गेलो, अंधारच होता अर्थातच. ओपन केलं. आतमध्ये गेल्यावरती भिंतीला हात टेकल्यावरती मला पूर्ण धुळीचा थर एक जाणवतो की हे घर खूप दिवस बंद आहे. आणि तो कुबट वास असतो की वायुविजन नाहीये तिथं. तो वास आला, हाताला धुळीचा थर लागला, पायाला धूळ लागायला लागली. म्हटलं हे बहुतेक 2.5 वर्षात उघडलाच नाहीये हा फ्लॅट. आणि गंमत म्हणजे हॉलमध्ये मी ज्या वेळेला आम्ही बंद करून घेतला, असा हॉल होता. थोडीशी विचित्र त्या फ्लॅटची रचना होती. मला ती ऑड वाटली थोडीशी, का कोण जाणे. असा हॉल होता. मग पुढे एक कॉरिडॉर होता. डाव्या बाजूला किचन होतं. पुन्हा तो कॉरिडॉर कंटिन्यू झाला होता. उजवीकडे एक किचन, उजवीकडे एक बेडरूम, डावीकडे एक बेडरूम. हे थोडीशी ऑड रचना वाटत होती, पण ठीक आहे, आपल्याला त्या की देणं घेणं नाही. म्हणून मी पुढे गेलो. पुढे जात असताना त्या बोळात, म्हणजे जिथं स्वयंपाकघर होतं, तिथं काहीतरी खसफसलं आणि काहीतरी गुरगुरल्याचा आवाज आणि मागं गेलं काहीतरी. ह्यानी माझा हात इतक्या जोरात दाबला होता की माझ्या हाताला मुंग्या आल्या होत्या. त्याच्या हाताला घाम आला होता, मला तो जाणवत होता. आणि लिटरली म्हणजे माझ्या हातात वण पडले तर तो घाबरून गेला होता. त्याला म्हणलं, तू नको घाबरू, तू स्टेबल हो म्हणलं आधी, मग आपण काहीतरी मांजर घुस वगैरे असेल. अर्थात ती त्याची समजूत काढली होती मी. आता त्याचं कारण त्याला ते म्हणजे पटणार आहे की नाही याची मी फिकीर करणार नव्हतं. मला फक्त त्याला शांत करायचं होतं की तो पॅनिक होऊन धावपळ करून कुठेतरी आपटायला नको. मग आम्ही थोडा वेळ तिथंच थांबलो, लगेच आतमध्ये नाही गेलो, कारण त्याला थोडं स्टेबल व्हायला दिलं मी. आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. मग तो हेड माउंटेडच्या टॉर्च आणि इतर काही टॉर्च होते. झालं होतं असं की एकतर धूळ इतकी भयानक होती की तीच त्या प्रकाश झोतामध्ये तरंगायला लागली होती. आणि आमच्याच सावल्या वेड्या वाकड्या भिंतीवरती नाचायला लागल्या होत्या, त्याची जास्त भीती वाटायला लागली होती. आतमध्ये गेलो. ग्रीन लाईट युजली लेझर मी वापरतो अशासाठी की काही कोणी प्राणी वगैरे असेल तर त्याचे डोळे चमकतात. म्हणजे आधीच घाबरण्याआधी तिथं खरंच ते प्राणी आहे का हे बघायसाठी मी तो फिरवला, पण काहीही नव्हतं. रोहितला म्हटलं काही नाहीये, पण तो मला सारखा मागणं मध्ये मगाशी काय होतं, मगाशी खसफसलेलं काय होतं. म्हटलं बघू आपण आज जाऊन बघू. मग आम्ही स्वयंपाकघर पूर्ण चेक, किचन पूर्ण चेक केलं. तिथं कुठलंही रिडिंग आलं. आणि दुर्दैवानं झालं होतं असं की मला सगळी माझी हे गॅजेट्स घेऊन जाता आली नाहीत, कारण मी एकटाच होतो. मी काय काय म्हणून नेणार. बरोबर. जेवढी शक्य होती तेवढं मी माझ्याबरोबर सोबत घेऊन आलो होतो. आणि
बेडरूम मध्ये गेलो तर त्यावेळेला मला वाटतं चतुर्दशी होती आणि चंद्राचा कवळसा आतमध्ये बेडरूम मध्ये येत होतं. ते थोडंसं असं गूढ वाटत होतं. मी ज्यावेळी दार उघडलं तर कोपऱ्यात काहीतरी असं बोचकं किंवा काहीतरी गाठोडं असेल असं दिसलं मला. ते काहीतरी जुने कपडे वगैरे बांधून ठेवले असेल कारण फ्लॅट कामा यूजमध्ये नव्हतं. आतमध्ये काही नव्हतं. एक शॅडो डिटेक्टर म्हणून माझ्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते मी वापरतो. म्हणजे ते ऑन केल्यानंतर काही सावली जरी त्यातून गेली अगदी बारीक तरी ती रेकॉर्ड होते. तर शॅडो डिटेक्टर ऑन करून बघितला मी, थोडा हात फिरून बघितला, एक मोठा हात फिरला भिंतीवरून. बाकी शॅडो म्हणजे डिटेक्टर आपलं काम करत होतं. थोडा वेळ थांबलो तिथं, शॅडो डिटेक्टरमध्ये काहीही दिसलं नाही. मग पुन्हा बंद केला, दार बंद करायला मागं वळलो आणि तुम्हाला खरं सांगतो संकेत की जिथं ते गाठोडं होतं तो कोपरा रिकामा होता. बापरे. मग दिसलं ते काय होतं. आणि हे मी संकेतला मी माझ्या सहकार्याला म्हणजे जो मालकाचा मुलगा होता त्याला सांगितलं. मला त्याला भिववायचं नव्हतं, घाबरवायचं नव्हतं. त्यामुळे त्याला मी गोष्ट बोललोच नाही, फक्त दार बंद करून घेतलं. आणि ते मला पक्क आठवत होतं की ते मी पाहिलेलं होतं आल्यावरती. आणि ज्यावेळी बंद करायला गेलो त्यावेळी तिथं काहीही नव्हतं. आणि तसा प्रकाश भरपूर होता कारण चंद्राचा मी म्हटलं प्रकाश आतमध्ये येत होता. ती बंद करून घेतली. दुसऱ्या बेडरूम मध्ये गेलो. ती थोडीशी मोठी होती पहिल्यापेक्षा. आणि सगळी बेडरूम चेक केली. ना EMF मीटरनं काही बीप दिला, ना थेरामिनने काही बीप दिला, ना माझ्या ग्रीन लाईट मध्ये काही सापडलं. इथं काही नाहीये. तर म्हटलं एक शेवटचा प्रयत्न करून बघू म्हणून म्हटलं मी इन्फ्रारेड लाईट वापरायसाठी ऑन केला. तर इन्फ्रारेड लाईट हा असा प्रकार आहे की आपल्या साध्या डोळ्यांना ज्या गोष्टी दिसत नाहीत तर त्या लाईटमध्ये त्या तुम्हाला दिसतात. म्हणजे जसं तुम्ही नोटेवरचं जर बघायचं झालं तो एक जांभळ्या रंगाचा व्हायोलेट कलरचा लाईट येतो. तर तो लाईट शेवटी माझ्याकडे थोडा मोठा आहे, तो लाईट वापरायचा मी ठरवला. आणि मी तो फिरवत होतो पूर्ण भिंतीवरून, किंवा काही स्क्रॅचेस दिसतात का, काही डाग दिसत आहेत का की जे साध्या डोळ्याला दिसत नाहीत. आणि एका ठिकाणी मला मी खाली फरशीवरून फिरवत असताना माझा म्हणजे श्वास आत ओढला गेला. म्हणजे एक आकृती होती, साधारण 4 फरशा असेल एवढी ती आकृती होती. आणि ती इतकी क्लिष्ट होती संकेत की त्यात काही म्हणजे त्रिकोण होते, पंचकोन होते, त्याच्यामध्ये काही काही रेखाटलेलं होतं, काही सर्पाकृती म्हणे अशा काही आकार होते. मग ती भाषा होती का ते डिझाईन होतं आणि ते कशासाठी होतं, कारण एवढी क्लिष्ट आकृती काढणारा टाइमपाससाठी तरी नक्की काढणार. बघितल्यानंतरच कळत होतं की यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. आणि मग ती अशी का काढली की साध्या डोळ्याला दिसू नये किंवा साध्या प्रकाशात दिसू नये. तो कुठला रंग होता मला माहिती नाही, त्या आकृतीचं प्रयोजन काय हेही मला काही कळलं नाही. आणि ते बघितल्यानंतर आणि मला इतकं वाईट वाटलं की मी साधारण कॅमेरा आणायला हवा होता, निदान ऍटलीस्ट मला ती आकृती रेकॉर्ड करता आली असती. पण मी जसं म्हटलं की मी खूप कमी गॅजेट्स घेऊन आलो होतो माझे, अगदी लिमिटेड म्हणून. तर निदान मी ती स्मृतीत तरी ठेवावी म्हणून मी ती पूर्ण बघून घेतली आधी. हा माझ्या बरोबरचा जो मित्र होता त्याला काहीच कळत नव्हतं, त्याला फक्त ओढलेला श्वास आणि घामेजलेला हात एवढंच मला जाणवत होतं. म्हटलं आपलं झालंय इन्व्हेस्टिगेशन, आपण निघू. सर नक्की निघायचं का? म्हटलं निघू. झालं, मला हवं होतं ते मला मिळालेलं आहे, आपण नंतर ह्याच्यावरती पुढे बोलू, आता काही नको. आणि हा भास होता का आणि काय होतं मला माहिती नाही. आम्ही उभारलो जायसाठी आणि दरवाजाकडे बेडरूमच्या बघितलं संकेत, असं वाटावं की 3 उंच कृश आकृत्या ज्यांनी झगा घेतलाय आणि त्या झगाचे पदर डोक्यावरून पुढे आलेले आहेत, अशा 3 आकृत्या आमच्याकडे बघत होत्या. ते कोण होते, काय होते, कशासाठी आले होते हे काही कळलं नाही. आणि किती सेकंद, 2 सेकंदासाठी ते मलाही दिसलं आणि तेच माझ्या मित्रालाही दिसलं. आणि जसं आम्ही वरती उठून उभारलो तशा त्या डिसअपिअर झाल्या. आमची माघार त्यांना कळली असावी की आता हे काही पुढं करणार नाही. आणि मग जाताना अगदी इझी, कुठला अनुभव नाही, काही नाही. जसं आम्ही घरातून बाहेर पडायला गेलो, कुठलं काही खसफसलं नाही, काही ओरडलं नाही. मे बी मग त्यांना कळलं असेल की आता इथेही पुढं काही करणार नाहीये. आमची माघार त्यांना कळली. त्याच्यानंतर मी हेच, आता तो घर मालकाचा मुलगा तर माझ्या सोबतच होता, त्यांनी सगळं बघितलं होतं, त्यामुळे त्यांना फुटेज वगैरे द्यायची काही गरज नव्हती. आणि मी त्याला खाली सोडलं आणि मी निघून गेलो घरी. तर 2 दिवसानंतर मला त्याचा मित्राचा फोन आला की आम्ही पूर्ण सगळं फ्लोअर उखडून काढला. त्यांनी जेवढ्या फरशा होत्या काहीही ठेवलं नाही, पूर्ण फ्लोअर उखडून काढला, पूर्ण फरशा बदलल्या. आणि आम्ही हे केलंय. तर पुढे तुम्हाला त्रास झाला का नाही हे काही मला त्यांनी सांगितलं नाही. त्याच्यानंतर सहज 2-3 महिन्यांनी मी त्या बिल्डिंगवरून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, पण थोडीशी आडवाटेने मी तिकडून गेलो.
तर त्यांची बिल्डिंगच्या पाठीमागच्या बाजूला त्यांची किचनची खिडकी होती. सहज जाताना मी बघितलं किचनची खिडकी ओपन होती, आतमध्ये कोणीतरी स्त्री स्वयंपाक करत होती. छान चाललं होतं, म्हणजे एक संसार किंवा एक कुटुंब म्हणावं असं वाटलं. ते एक समाधान वाटलं की बहुतेक हे सगळं सुरळीत झालेलं आहे, यांना काही नंतर त्रास झालेला नाही असं मी समाधान करून घेतलं. तर हा एक अनुभव होता की अगदी जीवावर बेतला असं नाही म्हणता येणार, पण तो नवीन होता. घाबरून पॅनिक अटॅक मध्ये त्यांनी जर काही केलं असतं तर मग पुढच्या गोष्टी अवघड झाल्या असत्या. बरोबर, नशिबाने तो सावरला. आणि हे असं म्हणता येईल की इट वॉज क्लोज शेव, की जीवावर बेतता बेतता राहिलं असं म्हणेल. त्यालाच लागून मला एक असा प्रश्न होता की जसं म्हटलं की तो जो आकार होता त्याला एक विशिष्ट असा एक आकार नव्हताच, चित्र विचित्र असं काहीतरी ते होतं. पण त्यांच्यात अशी एक क्षमता असते का की ते तुमच्यावर अटॅक करू शकतात? डिपेंड्स की नक्की आता इतक्या प्रकारच्या एनर्जीज आहेत त्या मोस्टली ह्याला आपण म्हणूया की एक्टोप्लाझमच्या बनलेल्या असतात. एक्टोप्लाझम हे एक तुम्ही गुगल करू शकता. एक्टोप्लाझम हे असं द्रव आहे की त्यांना आकार घेता येतो, पण त्यांना ऍक्च्युअल अटॅक, द्रव्य म्हणतो आपण ज्याला, किंवा घनता, त्यांचे ते अटॅक नाही करतायत. डिपेंड्स की त्याच्यावरती आता इतकं मोठं फील्ड आहे की एका वाक्यात किंवा एका शब्दात असं सांगता येणार नाही. पण आपल्याकडं बऱ्याचशा ग्रंथांमध्ये, स्पेशली तिबेटियन कल्चर किंवा बुद्धिस्ट कल्चर मी म्हणेन, की त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं की जितकी माणसाची वासना प्रबळ तेवढी त्याची आफ्टर लाईफ घनता प्रबळ असते. अच्छा, तुम्ही किती आवेगाने जोडला गेलेलं तुमची संपत्ती असेल, तुमचं मुलं बाळ असेल, तुमचं घर असेल, प्रॉपर्टी असेल, तुमचा किती जीव त्यात गुंतलेला आहे, तेवढे तुमची सुटका होणं कठीण आहे. आणि तेवढी तुमची घनता प्रबळ असते. जेवढी वासना प्रबळ तेवढी घनता प्रबळ. आणि याच्याबद्दल मी अजून एक म्हणेन की बुद्धिस्ट कल्चरमध्ये ना एक बारडो म्हणून संकल्पना आहे. तर बारडो, तर त्याला बारडो कशाला म्हणतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर लगेच तो काही स्पिरिट वर्ल्ड मध्ये जात नाही. तर ह्या ड्युरिंग ट्रान्झिशन अशी एक वेटिंग रूम बनूया. त्या वेटिंग रूम मध्ये काही ह्याच्यासाठी तो सोलला थांबावं लागतं, जेणेकरून त्याला रिअलाइज होईल की आपण मेलोय. अच्छा, तर ते रिअलाइज होईपर्यंत त्याला म्हणतात तिबेटियन कल्चरमध्ये बारडो. ओके. तर थोडंसं तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी तुम्हाला काही कीवर्ड सांगेन, म्हणजे व्ह्युअर्ससाठी, की तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही गुगल करू शकता की बारडो म्हणजे काय, किंवा सेथ, SETH, यांची जी बुद्धिस्ट कल्चर किंवा तिबेटियन कल्चर बद्दल त्यांचे जे विचार, ही तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल. म्हणजे मी एवढ्या छोट्या याच्यात नाही तुम्हाला समजावून सांगू शकत, पण हे थोडंसं तुम्ही स्वतःहून जर प्रयत्न केला तर ही समजायला खूप सोपं जाईल तुम्हाला. काय होतं आपल्या ग्रंथांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे, किंवा अगदी मी म्हणे कुठलाही धर्म असू दे, पण ह्या धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे, पण ते इतकं क्लिष्ट शब्दात सांगितलेलं आहे की मुद्दाम सरळ साधी माहिती दिली तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. बरोबर. पण त्यामुळे त्याने एक रिडल सारखं बनवलेलं आहे की ज्याला खरंच इच्छा आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करेल. पण मी बाकी सगळ्या कल्चर जर कम्पेअर केल्या तर तिबेटियन कल्चरने खूप अगदी सोपं पद्धतीने समजावलेलं आहे. तेच सगळ्या ज्याच्यातलं आहे ते तिबेटियन कल्चर मध्ये त्यांनी खूप इझिली समजावून सांगितलेलं आहे. तर थोडंसं तुम्हाला पुढे यात जायचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही याच्यावरती गुगल सर्च करून करू शकता. फक्त सुरुवातीला तुम्ही जेव्हा म्हणालात की तुम्हाला जेव्हा इंटरेस्ट येऊ लागला होता इन्व्हेस्टिगेशनचा, त्यावेळी तुमच्याकडे टीम नव्हती आणि तुम्ही एकटे गेला होतात एका गोडाऊन जवळ, आणि तेव्हा तुमच्याकडे उपकरणं देखील नव्हती, पण तो एक फसलेला इन्व्हेस्टिगेशन असं तुम्ही म्हटलं. पण त्यानंतर जेव्हा तुमची टीम आली आणि त्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा रिक्वेस्ट देखील येऊ लागल्या होत्या, त्यातली अशी एखादी रिक्वेस्ट म्हणजे असं एखादं इन्व्हेस्टिगेशन जे सुरुवातीला तुम्हाला फार विचित्र वाटलं होतं पण निघालं काहीतरी वेगळंच, असं एखादा काही अनुभव? अवश्य. एक फ्लॅटमध्ये राहणारं कपल, एक आपण सज्जन सद्गृहस्थ लोक होती, ती वेल एज्युकेटेड, तर त्यांच्याकडून मला एकदा रिक्वेस्ट आली होती आणि ती थोडीशी विचित्र होती की काही दिवसांपासून त्यांचा कुत्रा जो जर्मन शेफर्ड होता तर तो काही दिवसापासून विचित्र वागतोय. आणि मला त्या म्हणजे ज्या गृहिणी होत्या त्यांनी कॉल केला होता. म्हटलं विचित्र वागतोय म्हणजे काय होतं एक्झॅक्टली? तर 7-7:30च्या सुमाराला तो साधारण त्याच्या अंगावरचे केस ताठ होता, तो उंबऱ्याच्या बाहेर उभारतो, आत बघून भुंकतो, आतमध्ये आम्ही ओढायचा प्रयत्न केला तरी तो आत येत नाही, पाय लावून थांबतो उंबऱ्याला आणि वेडसरासारखा विक्षिप्त वागायला लागला. आता तो जवळजवळ 6 वर्षाचा आहे, ह्याच्या आधी कधी त्यांनी असं वागलेलं नाही आणि अचानक ह्या दिवसात असं काय झालं असावं.
आणि पुढे त्यांनीच मला हे सांगितलं की कुत्र्यांना असे आकार वगैरे दिसतात, त्यांना हे होतं, असं काही आमच्या घरात आहे का, तर तुम्ही येऊन तेवढं प्लीज इन्व्हेस्टिगेट कराल का. ठीक आहे, आम्ही म्हटलं येतो, काही हरकत नाही. सुदैवानं माझ्या घराजवळच बिल्डिंग होती ती. तर एके रात्री ते 7 वाजल्यापासून सुरू व्हायचं, तर आम्ही संध्याकाळी त्या कुटुंबाच्या घरी गेलो आणि खरंच डोळ्यानं बघितलं की खरंच तो जो रॉकी जो कुत्रा होता त्यांचा, तो खरंच म्हणजे गुरगुरत होता आतमध्ये. त्यांनी बांधून ठेवला होता बाहेर, पण गुरगुरत होता. त्याच्या पाठीवरचे मानेवरचे केस ताट झाले होते, असं आत बघून सारखा तो भुंकत होता, गुरगुरत, आणि आत यायला तयार नव्हता. त्यांनी ओढायचा प्रयत्न केला, तो पाय लावून थांबायचा. थोडंसं इंटरेस्टिंग होतं हे, कारण प्राण्यांच्या संबंध हा पहिल्याच इन्व्हेस्टिगेशन मध्ये येत होता. याच्या आधी फक्त माणसांनी सांगितलेले अनुभव होते. तर आम्ही आतमध्ये मग इन्व्हेस्टिगेशनसाठी गेलो आणि पूर्ण लाईट नेहमीसारखे आम्ही बंद केले, म्हणजे मुख्य प्रवाह होता तो पूर्ण बंद केला. आतमध्ये गेलो आणि गंमत अशी जाणवली की संकेत, जसं आम्ही लाईट बंद केली तो कुत्रा गुरगुरायचा थांबला, पूर्ण शांत झाला, म्हणजे अगदी जमिनीशी आला, शेपूट हलवायला लागला. आणि ते एक मला माझे एक सहकारी आहेत, ज्येष्ठ सहकारी, त्यांनी सांगितलं की त्यांच्या लक्षात आलं अरे हा पूर्ण बंद झालाय, काही म्हणजे आता शांत झालाय पूर्ण. मग तरीही आम्ही आमची गॅजेट्स आहेत त्यांनी तपासणी केली, अगदी म्हणजे इन्फ्रारेड लाईट लावून भिंती आणि भिंती चेक केल्या की काही इथं आहे का. ऍब्सोल्युटली काही नाही, ऍब्सोल्युटली काही नव्हतं. एका ठिकाणी आम्हाला EMF मीटरनी बीप दिला खरा, पण तो पलीकडच्या शेजाऱ्यांचा फ्रीज किंवा तिथं टीव्ही असेल त्यांचं, ते मध्ये एका भिंतीचं अंतर असतं, तर त्याचा कदाचित असू शकेल, पण बाकी असं ॲबनॉर्मल काही जाणवलं नाही. मग त्यांना सांगितलं की काही आत्ता सध्या तरी काही दिसत नाही, हवं तर आम्ही 2-3 दिवस पुढचे अजून एकदा येऊन चेक करून बघतो, पण आता तरी सध्या काही दिसत नाहीये. मग आम्ही पुन्हा मेन स्विच ऑन केला. मेन स्विच ऑन केल्यावर काय झालं त्या कुत्र्याला कळलं नाही, तो पुन्हा पिसाळल्यासारखा करायला लागला, साखळीला हिसके द्यायला लागला, पट्ट्याला हिसके द्यायला लागला. आणि आमच्या एक ती गोष्ट लक्षात आली की हा लाईट घालवली की गप्प बसतो आणि लाईट ऑन केल्यावरती हा पुन्हा सुरू होतो. तर आम्ही पुन्हा एकदा लाईट सुरू ठेवून म्हणलं याचं इन्व्हेस्टिगेशन पुन्हा एकदा करू. तर तिथं काही आमच्या इन्स्ट्रुमेंट्सवरती अशी रिडिंग झाली, तर त्याचं कारण असं होतं की मजेशीर आहे थोडंसं, की त्यांनी एक मॉस्किटो रिपेलंट आणलं होतं काही दिवसापूर्वी, आणि त्या मॉस्किटो रिपेलंट म्हणजे डास पळवणारं जे मशीन होतं, तर त्याच्यामध्ये काही धूर वगैरे वापरला जायचा आणि त्याच्यामध्ये हाय पिच फ्रिक्वेन्सी वापरली जायची की जेणेकरून पाली, डास, उंदीर तुमच्याकडे येणार नाहीत. पण ते कॅलिब्रेटेड नसावं, कारण आपल्या ऐकण्याचे म्हणजे आपला जो पट आहे, स्पेक्ट्रम आहे ऐकण्याचा, त्याच्यापेक्षा मोठा कुत्र्यांचा कितीतरी पटीनं मोठा आहे. जे आवाज आपल्याला ऐकू येत नाहीत ते त्या कुत्र्यांना ऐकू येतात. तर मे बी ते ऑन केल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी जनरेट होत होती, ती त्या कुत्र्याला ऐकू येत होती, आणि मे बी त्याच्यासाठी एक किंचाळणं असेल किंवा ओरडणं असेल, आणि तो अस्वस्थ, ते कंटिन्यू सुरू राहिला, तो अस्वस्थ व्हायचा. आम्ही ते जसं बटन बंद केलं त्या मॉस्किटो रिपेलंटचं, तसा तो पुन्हा शांत झाला. म्हणजे मुळात तिथं असं काही नव्हतं की कुठली एनर्जी किंवा निगेटिव्ह शक्ती वगैरे असं काही नव्हतं. ते व्यासाचं यंत्र जे होतं त्यांनी मागवलं होतं ते सगळ्याला कारणीभूत होतं. तर हा एक मजेशीर प्रसंग म्हणता येईल. सो त्यालाच लागून एक 2 प्रश्न आहेत खरं तर. आता आपल्याकडे नाही म्हटलं तरी असे अनेक लोक आहेत की रात्री अपरात्री फिरताना फांदी जरी हल्ली तरी आपण म्हणतो भूत आहे. असेही काही लोक आहेत, आणि असेही काही लोक आहेत की असलं काहीच नसतं, भूत नावाचा प्रकारच नसतो किंवा काहीच नसतं. तर या 2 लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? ओके, फांदी जरी हल्ली तरी त्याला भूत म्हणणारी लोक जी असे, तर त्याला मी असं सांगेन की ती आपण ज्याला बायस्ड म्हणतो की मला काहीतरी दिसणारच आहे किंवा मला आता काहीतरी अनुभव येणारच आहे, असं आपण स्ट्रॉंग समज करून घेणारे हे लोक आहेत. मग ते बायस झाले की साधी फांदी जरी हल्ली तरी त्याच्यामध्ये त्यांना भूत असल्याचा भास होतो. आता मी असं म्हणेन की या लोकांना जर तुम्ही एखादं पेनाने गिरगटलेला कागद जर तुम्ही दाखवला, तर त्या गिरगटा रेषांमध्ये सुद्धा त्यांना एखादा चेहरा दिसायला लागेल. ह्याला पॅराडोलिया म्हणतो आपण, की मेंदू तुम्हाला जे हवं ते दाखवायला तुमचा मेंदू तुम्हालाच फसवायला सुरू करतो. जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला दिसायला लागतं. मग तुम्हाला ढगांमध्ये आकार दिसतील, काही नगरं असतील असं दिसतील, काही प्राणी दिसतील. ते मुळात ते नाहीये, त्याला आपण म्हणतो पॅराडोलिया, की माणसाचं ते एक ती स्वभाव वैशिष्ट्य आहे की न दिसणाऱ्या ह्याच्या सुद्धा आपण चेहरे वगैरे बघायला सुरू करतो. तर जे म्हणतात की असं असतं, स्ट्रॉंगली माझा विश्वास आहे, तर त्यांना म्हणेन की बी न्यूट्रल. मला काही दिसणार आहे किंवा इथं काहीतरी घडणारच आहे असं बायस ठेवून तिथं जाऊ नका. आणि जे म्हणतात की असं काहीच नसतं, मला काही दिसलेलंच नाहीये, तर पुन्हा मी एक हे देईन तुम्हाला, मगाचीच उदाहरण देईन की प्रत्येक गोष्टीला निसर्गात लय असते, त्याचा ताल असतो.
तर तुम्ही त्यावेळेला प्रेझेंट असाल तर तुम्हाला ते दिसेल. आणि असं काही नसतंच म्हणणाऱ्या लोकांना मी असंही सांगेन की ठीक आहे, मी स्वतः भूत मानत नाही. मी म्हणतोय एनर्जीज आहेत आणि ह्याचा अभ्यास केला आपण तर आपल्याला त्याचं खरं स्वरूप कळू शकेल. त्यालाच मी फक्त त्यालाच लागून असं एक होतं की तुमच्या लिखाणात मी वाचलेलं आहे, तुम्ही भूत हा शब्दच वापरत नाही मुळात. नाही, मुळात माझा ह्याच्यावरती विश्वासच नाही. ज्या एनर्जीज आपल्याला अजून कळलेल्या नाहीयेत त्याचा अभ्यास करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्याला भूत म्हणून लेबल लावलं की ते सोपं जातं ना. असं आहे. म्हणून त्याला मी माझा स्वतःवरती हा म्हणजे विश्वास नाही, या संकल्पनेवरती नाहीये. मी म्हणतो त्या एनर्जीज आहेत, फक्त त्याचं स्वरूप आपल्याला कळलेलं नाहीये म्हणून आपण त्याला भूत हे लेबल लावतो. पण मानणं न मानणं म्हणलं तर आपण लहानपणी शाळेत शिकलो होतो की गणित सोडवताना आपण एका ह्याला गोष्टीला एक्स मानू. तर एक्स मानलं नाही तर ते गणित तुम्ही जर म्हणलात की मला मानायचंच नाही, मी एक्स बघितलंच नाही, आपण मानायचं कशाला, मला अनुभव नाही, तर ते तुमचं गणित कधीच सुटणार नाही. बरोबर. तुम्हाला एक्स मानलाच पाहिजे तेव्हा जाऊन तुम्हाला ते गणिताचं उत्तर मिळेल. तर मानणं न मानणं हे ज्याच्या त्याच्यावर व्यक्तिमत्वावरती अवलंबून आहे. आता काहीच नसतं म्हणणारी लोक देवालाही मानतातच की. मग जर देवाला मानतात तिथं निसर्गाचा नियम असा आहे की धनाला ऋण आहे, काळ्याला पांढरं आहे, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत. तर मग असं म्हणेन की तुम्ही देवाला मानताय तर तुम्ही ह्या गोष्टीलाही मान्य केलं पाहिजे, कारण हा निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक गोष्टीला अधिकला जसं वजा आहे, काळ्याला पांढरं आहे, तसं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत. तर मानायचं तर दोन्ही माना, की नसेल मानायचं तर तुमचा प्रश्न आहे. मी कोणाशी वाद घालायला जाणार नाही. माझा स्वतःचा तुमचा चॉईस आहे आणि त्याचा मला आदर आहे. पण प्लॅनचेट बद्दल तुमचं काय मत आहे? प्लॅनचेट बद्दल मी फारसा स्टडी केलेला नाही आणि जेवढे मी प्लॅनचेट्स बघितलेत ना संकेत, तर मला हे थोडंसं मॅनिप्युलेशन वाटतं. की नाही, एखाद्याला थरार अनुभवायचा एखाद्या गोष्टीचा तर तुम्ही काय कराल, अरे प्लॅनचेट करणार, आता ह्या पिक्चरचा कंटाळा आला, आता पबला जायचा कंटाळा आला, मला तो आता एक्साइटमेंट वाटत नाही, काहीतरी वेगळं करू म्हणून मग प्लॅनचेट करायचं. आणि मी जसं मगाशी म्हणलं तुम्हाला की तुम्हाला हवं ते बिंदू तुम्हाला दाखवतो. तुमची जर स्ट्रॉंग तीव्र इच्छा आहे की मला काहीतरी अनुभव आलाच पाहिजे तर तो अनुभव तुम्हाला येतो, पण तो खरा अनुभव नाही. यू आर बिईंग डिसिव्ड बाय युअर ओन ब्रेन. तर एखादी गोष्ट जी तुम्हाला ट्रिगर करते, म्हणजे मी असं म्हणेन की काही लेखक आहेत की अमुक एक उदबत्ती लावल्याशिवाय मला लिखाणच जमत नाही, तर त्यांचं ट्रिगर असतं किंवा ते फेटिश असतं त्यांचं, की किंवा अमुक एक डेस्क मला मिळाल्याशिवाय मला प्रोग्रामिंगच करता येते, मला हीच चेअर पाहिजे. आणि आयटी मध्ये होतं, चेअरवरून भांडणं झालेली आहे की अमुक एक चेअर मला पाहिजेच, त्याशिवाय मला माझं डोकंच चालत नाही. अर्थात ती चेअर काही तुम्हाला मदत करत नसते प्रोग्रामिंग करण्यासाठी, किंवा त्या उदबत्तीच्या वासानं काही होत नसतं. फक्त काय होतं की ज्याला अंतर्गत तुम्हाला जे बघायचंय, तुम्हाला जे लिहायचंय किंवा तुम्हाला जे कोडिंग करायचंय त्या गोष्टीमध्ये तुमची चेअर, तुमची उदबत्ती ही कॅटॅलिस्टची भूमिका निभावते. की ठीक आहे, उदबत्ती प्रत्यक्ष तुमच्यावरती काही परिणाम करत नाही, पण त्याचा वास आल्याशिवाय मला कविता लिहायला जमत नाही. सो प्लॅनचेट मी असं म्हणेन की मला हे बघायचंच आहे पहिल्यापासून, फक्त प्लॅनचेट हे कॅटॅलिस्टची भूमिका घेतं की तुम्ही करता, त्याला अर्थ काही नाहीये, फक्त त्या उदबत्तीसारखं तुम्हाला जे बघायचंय ते तुम्हाला समोर तो अनुभव तुम्हाला यायला सुरू होतो, तोपर्यंत ब्लॉक झालेला असतो. सो आय विल से प्लॅनचेट किंवा विजी बोर्ड हे जे ते फक्त कॅटॅलिस्टिक भूमिकेत असतात. त्यांनी स्वतः काही फरक पडत नाही, पण ते असल्याशिवाय तुम्हाला बघायला अनुभव मिळत नाहीत. आणि प्रत्यक्षात तो अनुभव नसेलच तुमचा. की आता मी म्हणेन की ड्रग जी घेणारी लोक आहेत ते ट्रिप किंवा हाय होतात, त्यांना बरेचसे असे अनुभव येतात, ते काही खरंच समोर घडत असतं का त्यांच्या नाहीये, ते खरंच समोर घडत नसतं, त्यांना ते त्यांचा मेंदूच त्यांना ते दाखवत असतो. बरोबर आहे. बरोबर. सो अजून एक फार सुंदर उदाहरण मला आठवतंय दिलेलं, की मला ते आता आठवत नाहीये, पुन्हा किंवा ते आपण कव्हर करू ते. पण मी म्हणेन की प्लॅनचेट हे फक्त कॅटॅलिस्टिक भूमिका, फेटिश म्हणून काम करतं. ठीक आहे, तुम्हाला हे बघायचंय ना, मला आवाज ऐकू आले, अरे मला हे आलं, पण तुम्हाला ते पहिल्यापासून बघायचंच होतं, तुम्हाला ते अपेक्षित होतं, रादर तुमच्या तीव्र भावना होत्या त्या. आणि त्याला एक सायकोलॉजीमध्ये शब्द आहे कॅथार्सिस. कॅथार्सिस म्हणजे काय, अंतःप्रेरणेचा उत्सर्ग. म्हणजे काय, मला अमुक एक गोष्ट बघायला हवी, मला इतका तुम्ही ते विचार करता, शेवटी कॅथार्सिस होतो त्याचा, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट प्रत्यक्ष दिसते समोर, जी अस्तित्वातच नाहीये. तुमचा मेंदूच तुम्हाला ती गोष्ट दृश्य दाखवतो, तुम्हाला ते आवाज ऐकायला येतात. आता हे मी म्हणेन की मला ठीक आहे, मी पण हे ऍक्सेप्ट करेन, हे मला फसवतात, पण मग हे जर कॅथार्सिस असेल तर माझ्या मशीन्सवरती रेकॉर्ड नाही होणार, हे माझ्यापुरतं मर्यादित आहे ना, मेंदू काही माझ्या कॅमेराला फसवणार नाही. म्हणून माझं जास्त विश्वास ह्या काय म्हणतात त्या इन्स्ट्रुमेंट्सवरती आहे. मला समोर काहीही दिसेल,
आय डोंट केअर. कदाचित माझा मेंदू मला फसवत असेल, म्हणून मी माझ्या इन्स्ट्रुमेंट्सवरचं पहिल्यांदा रीडिंग, फुटेज हे सगळं चेक करतो आणि मग आम्ही आमचा निर्णय घेतो. सो प्लॅनचेटच करायचंच असेल ना, तर म्हणेन की तुम्हाला मी त्याच्याबरोबर काही इतर गॅजेट्स मी वापरा, जे मी तुम्हाला आता सांगणार आहे, आणि त्याच्यावरती जर सेम रेकॉर्डिंग झालं असेल तर ह्याचा अर्थ मग ते खरं आहे. बरोबर. पण तुम्हाला तुमचा मेंदू हवं ते दाखवत असेल तर. तुमच्या लिखाणात मी एक अनुभव वाचला होता, तो तुमच्या सहकार्याचा होता बहुतेक. त्यांच्या मावशीने त्यांना फोन करून सांगितलं होतं की घरात काहीतरी चित्रविचित्र घडतंय वगैरे, तर जर तुमची परवानगी असेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मला आवडेल तो ऐकायला. हा जो कलिग आहे माझा, त्याची आई आणि त्याची मावशी ह्या बहिणी, पण बहिणीतलं प्रेम अतिशय चांगलं, एकमेकाला रोज भेटायच्या, राहायच्या पुण्यामध्येच. तर तिचा मावशीचा जो मुलगा होता, एकुलता एक मुलगा, तो कुठे कॅनडाला का मला वाटतं तो कुठल्या तरी अरबी देशात, दुबई असेल किंवा मध्य पूर्वेत कुठेतरी होता तो आखात. आणि त्याची रेग्युलर पत्र यायची, तो आईला पैसे वगैरे पाठवायचा आणि त्यांनी छान मस्त एक बंगला बांधलेला होता पुण्याच्या थोड्याशा रिमोट एरियामध्ये. म्हणजे खरं मी म्हणेन की निसर्गरम्य म्हणून जे फसवलं जातं, तर तो ऍक्च्युअली रिमोट एरिया असतो. तर अशा एरियामध्ये तिने एक बंगला बांधलेला होता. तर मग काही ती एकटीच्या एकटी राहायची त्याची मावशी, आणि मग ती कंटाळवाणं व्हायचं, टीव्ही तरी किती बघणार, रेडिओ किती ऐकणार. मग एक दिवस ती याच्याकडे राहायला आली, दोघी बहिणीच, म्हणजे आशिषची आई आणि ती बहिणी. मग मी तुझ्याकडे राहायला आले 15 दिवस असं तिने सांगितलं. तर मग असेच 8-10 दिवस गेले, यांचा छान गप्पा सुरू झाल्या. तिकडे बंगल्याला कुलूप होतं. मग एक दिवस तिने आशिषला सांगितलं की आशिष, एकदा एक काम करशील का, घराकडे चक्कर टाकून ये, 8-10 दिवस झाले कुलूप आहे, दिवस हल्ली कसे आहेत तुला माहिती आहे, तर थोडंसं तू घराकडे आपले चक्कर टाकून सहज जाता. ऍक्च्युली तो पुण्याचं दुसरं टोक होतं, पण आता ह्यांनी हो म्हणून सांगितलं की जाऊन येतो एकदा, आणि आता त्याला जाणं भाग होतं. तो म्हणला की शब्द दिलेला होता, आता तो पाळलाच पाहिजे. मग संध्याकाळच्या थंडीचे दिवस होते, याच्याकडे स्कूटर होती. ही कधीची गोष्ट आहे, बजाज स्कूटर होती अस्तित्वात तेव्हाची गोष्ट आहे, बजाज 3 गिअरची स्कूटर होती त्यावेळेची. आणि हा तिथे गेला, हा असंही पहिल्यांदाच जात होता. म्हणजे जरी त्याची मावशी जरी असली तरी हा नवीन बांधलेला बंगला त्याची पहिलीच व्हिजिट होती. खरंच तो एका रिमोट एरियामध्ये, मोस्टली तिथं बंगलेच होते, अशा अपार्टमेंट, मॉल वगैरे असं काही अजून बनायचं होतं तिथं. खूप मोकळ्या जागा होत्या मध्ये, आणि ज्यांना शक्य होतं त्यांनी बंगले बांधून ठेवले होते, ज्यांना शक्य नव्हतं त्यांचे मोकळे प्लॉट्स होते. तर तो गेला, त्याने आतमध्ये पाय टाकला, प्रशस्त बंगला आतमध्ये, दोन्हीकडं काकूनी झाडं बिडं लावली होती, हौसेनी जोपासलेली होती, आणि मधनं एक जशी दगडी पायवाट बंगल्याच्या मेन ह्याच्या गेटकडे जात होते, म्हणजे प्रवेशद्वाराकडे जात होते. तर तो गेला आतमध्ये आणि त्याने बंगला उघडला आतमध्ये, आणि आत उघडल्या त्याला लाईट लावल्यावरती दिसलं असं म्हणजे उत्तम फर्निचर, उच्च प्रतीचं फर्निचर, पेंटिंग्स. म्हणजे काकू खचित श्रीमंत होत्या. तर त्याला थोडा हेवा वाटला काकूचा, की मावशीचा सॉरी, की एवढी श्रीमंती, गालीच्या पायाखाली वगैरे असं. पण त्याला काय करायचं होतं, 2 मजली बंगला होता तो, खाली किचन हॉल वगैरे होता आणि वरती पुन्हा 2 गेस्ट बेडरूम वगैरे एवढं सगळं होतं. तर त्यांनी आधी खालचं किचन तपासायचं ठरवलं. फक्त तो एवढंच त्याला बघायचं की कुठल्या खिडक्या वगैरे फुटलेल्या नाहीत ना, उघड्या नाहीत ना, की जिथून चोर आतमध्ये शिरेल वगैरे. तर तो आधी हॉल चेक करायला गेला, आणि किचन मध्ये त्यांनी सगळं बघितलं, सगळं ठीकठाक आहे, कुठं अन्न शिळं वगैरे बाहेर राहिलेलं नाहीये, कशाचा वास येत नाहीये, काही नाही. आणि तो फिरला आणि एकदम फर्रकन आवाज आला पाठीमागून. इतका मोठा आवाज होता की तो त्याला मिनी हार्ट अटॅक आपण म्हणतो आला. त्यांनी मागं भीत बघितलं तर तो बेसिन मधला नळ सुटला होता. आता तो कसा सुटला होता, खराब प्रेशर वाढलं का अचानक, किंवा काही खराब व्हॉल्व वगैरे असेल का काही माहिती नाही, पण त्याला मात्र त्यावेळी खूप भीती वाटली. तर त्यांनी तो नळ बंद केला आणि बाजूचा हॉल चेक केला, सगळं आलबेल दिसत, काही प्रॉब्लेम नव्हता. आता वरती जाणारा जिना होता, आणि तिथं तो जिन्याच्या पहिल्या पायरीशी उभारला, आणि वर बघत असताना त्याला का कोण जाणे अशी एक जाणीव झाली की वर जाऊ नये. म्हणजे एक 6th सेन्स तुम्हाला जाणीव देतो ना, की खरंच नको जाऊ या ठिकाणी. एक त्याला असं फील व्हायला लागलं आपल्याला कोणतरी बघतंय, आपल्यावरती वॉच आहे. त्याने पाठीमागं, पण तो स्ट्रॉंग हे होती त्याला की कोणीतरी बघतंय आपल्याला आणि वरती जायला नको. पण आता सांगितलंय तर केलंच पाहिजे ना, आणि असं किती वेळ लागणार होता, 2 तर खोल्या बघायच्या फक्त आणि यायचं खाली. म्हणून तो वरती गेला. पहिल्या बेडरूम मध्ये खिडकी उघडी होती, त्याने ती लावून घेतली. पहिल्या बेडरूमची उघडी राहिली होती, तर त्याने ती लावून घेतली. मग खिडकी, टिपिकल तो एक बेड होता, बाजूला एक काळं मोठं शिसवी कपाट होतं, आणि
त्याने बघितलं सगळं ओके, खिडकी आपण लावून घेतली, आतून तो वळणार तेवढं त्याला तो म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला त्या लाकडी कपाटातून आतल्या बाजूनं कसला तरी आवाज झाला. त्याला वाटलं चोर बिर आहे का काय आत, म्हणजे आपल्याला बघून आपली चावल लागल्यामुळे लपलाय का आतमध्ये. पण हा पांढरपेशा माणूस, हा काय कोणी शूरवीर सैनिक पोलीस वगैरे असले काय नाही, बिचारा नोकरी करणारा साधा व्हाईट कॉलर्ड म्हणतो, म्हणजे अगदी प्रसंगाला तर भांडण्याचा तो करूही शकला नसता तिथं. पण त्याला कळे ना की एकदा उघडून बघावं का दार. पण तो आवाज येत होता, म्हणजे साधारण 6-7 फुटाचा वॉर्डरोब होता. 7 फुटाच्या वॉर्डरोब मधून अगदी वरच्या बाजून आवाज येतो, खरवडल्यासारखा, म्हणजे नखानं खरवडावा आतला तसा. ओके. तर त्याला कळेना, म्हणला त्यांनी स्वतःची समजूत करून घेतली की झुरळ बिरळ काहीतरी असतील. पण त्यांनी स्वतःलाच पुन्हा सांगितलं की झुरळाला नख नसतात, आतून खरवडतंय कोण. तर त्यांनी सांगितलं मला काही धीर झाला नाही, जे काय असेल ते असेल. पण मला म्हणलं मला त्यात इच्छा नव्हती लुडबुड करायची, मला खरं तर भीती वाटायला. एकटाच्या एकटा एवढ्या मोठ्या घरामध्ये, पुन्हा ते घर असं रिमोट एरियामध्ये, सिक्लुडेड प्लेसमध्ये. तर इथून आणि त्याला पहिल्यापासून तो म्हणतो की मला जाणीव होत होती की इथून निघावं, ही जागा चांगली नाहीये. आतून सारखं कोणतरी सांगत होता मला की इथून निघ, इथून निघ. पण तरी आता दुसरी बेडरूम बघायची, म्हणून तो ही बेडरूम बंद केली त्याने. दुसऱ्या बेडरूमच्या दारापाशी गेला, दार उघडणार तेवढ्यात आतून कसलं तरी घर असा आवाज आला की जडच्या जड वस्तू एखादी सरकावी ना तसं. तर तिथंच थांबला परत की आत कोण आहे का, पण बघितलं तर पाहिजेच आता. त्याने पुन्हा दरवाजा उघडला, आतला लाईट लावला, आतमध्ये पुन्हा मग तो मोठा बेड, कपाट, डेस्क होतं, एक आरसा होता, म्हणजे लाईफ साईज आरसा म्हणतो ना आपण, तो आरसा होता. नॉर्मल होतं बाकीचं सगळं, खिडक्या बंद होत्या. आता आपण दरवाजा बंद करणार तेवढ्यात त्याच्या डोळ्यासमोर तो अवजड बेड पुन्हा घरगन हल्ला. बापरे. आपण तो त्यावेळी त्याने ते बघितलं आणि त्याची म्हणजे हातापायातलं त्राण गेलं. गलित गात्र म्हणतो ना आपण, याला काही करताच येत नाही. अशा गोष्टींची मुळात लोकांना सवय नसते, आणि पहिल्या आपल्या डोळ्यासमोर अशा गोष्टी घडतायत म्हणल्यावरती त्यांनी पुढची आशा सोडली, त्यांनी दार बंद केलं. खरं तर तो सांगतो की त्याच्या हातापायातलं त्राण गेलं होतं आणि आता तो वरती आता जिना उतरायचा होता आणि मग पुन्हा दार उघडून बाहेर जायचं होतं. पण तो म्हणतो की माझ्या हातापायातलं बळ गेलं होतं आणि त्याचं लक्ष समोर बेडरूमच्या दाराकडे जात होतं. त्यावेळी त्याने सांगितलं मला डोळ्याच्या कडेतून काहीतरी हालचाल जाणवली, पेरिफेरी विजन म्हणतो ना आपण, पेरिफेरी विजन मधनं मला काहीतरी हालचाल जाणवली. असं काहीतरी धुरासारखं होतं, आकार घेत होतं, हवेत वरती चढत होतं, म्हणजे एखाद्या शिकाऱ्याने जसं भक्ष्यावरती हल्ला करण्यासाठी ते आकार घेतात दिसत, पण असं सरळ बघितलं की काही दिसत नव्हतं. पण डोळ्याच्या कडेतनं मला ते स्पष्ट दिसत की कोणीतरी आपल्यावर हल्ला करण्यासाठी टपलंय किंवा पोझिशन घेतंय. शेवटी म्हणला मला भीतीने मला बळ दिलं, आता इथं थांबलो तर आपलं काही खरं नाही. ही भीती जी आली त्या भीतीने मला बळ दिलं आणि मी धाड 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 त्यातूनच ते जे काही समोर उभं होतं त्यातूनच मी जिन्याच्या पायऱ्या उतरत सरळ बाहेर गेलो. नशिबाने दरवाजा उघडा होता, मी लावून घेतला नव्हता मुख्य दरवाजा. बाहेर गेलो, कशी बशी कुलूप लावलं आणि नंतर तो म्हणतो की वरच्या मजल्यावरून मला कसली तरी किंचाळी ऐकू आली आणि दाराची जी ह्याची बेडरूमची जी काचेची खिडकी होती त्याला आतून दणका बसला आणि त्या काचा सगळ्या बाहेरच्या त्या बगीच्यामध्ये पडल्या. तर तो म्हणतो की कदाचित श्वापद हातातून निसटलं ह्याची तो संताप होता की मी निसटलो त्यांच्या हातून. तो संताप त्याने असा व्यक्त केला की मोठा दणका बसला, म्हणला पूर्ण काचांचा सडा बाहेर पडला आणि म्हणला मी नशिबाने सुटलो. त्याच्यानंतर हा त्याचा अनुभव तिथे संपला. त्याने मग तो घरी गेला, पण त्याने मग काहीही मावशीला सांगितलं नाही की इतके दिवस तिला त्रास होत नव्हता ना, मला झाला तर मी तिची काळजी का वाढवू की हे सांगून. तिला कदाचित त्याची जाणीवही नसेल की आपल्या घरी काही आहे. मी सांगितलं असतं तर त्याची काळजी वाढली असते, पण तिला नाही होते ना त्रास, तर मी तिला काही सांगणार नाही. पण मग नंतर मावशीकडूनही काही अशी म्हणजे काही बोलणं झालं नाही किंवा काहीच नाही. त्याने आडून आडून विचारलं की तुला काही त्रास झाला, काही जाणवलं तर ती नाही, मी सुखात आहे, छान, ती तिथं मस्त जीवन जगत होती, तिला कुठलाच त्रास झालेला नव्हता. तर मे बी तो व्यक्ती सापेक्ष असेल, पर्सन स्पेसिफिक असेल, असंही असतं. हा. बापरे, दुपारचे 2:30 वाजले तरी माझ्या अंगावर काटा आलाय. बापरे. पण तसं आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत. जाता जाता शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक असा की जे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन करू इच्छितात, जे नवीन कोणी आहेत, त्यांना या क्षेत्रात यायचं आहे, त्यांना तुम्ही एक सल्ला काय द्याल? आणि दुसरं
त्याच्याशी कदाचित तो निगडीत असावा प्रश्न म्हणून मी विचारतो. सुरुवातीला जसं तुम्ही म्हटलं की तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायचा नाहीये आणि त्यामागे तुम्हाला बराचसा मनस्ताप झाला होता. सो त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. अवश्य. चांगला प्रश्न आहे संकेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना ह्या क्षेत्रात यायचंय तर त्यांना मी असं सल्ला देईन की तुमच्याकडे सगळ्यात पहिलं गुण जो असायला हवा तो चिकाटी. की असं मी एक गॅजेट घेतलं आणि गेलो आणि पहिल्याच दिवशी मला दिसलं आणि मला फार छान ते एक्साइटिंग वाटलं, असं जे काही अपेक्षा असेल तर तुम्ही खरंच येऊ नका. कारण असेही काही लोक आहेत की जे 15-20 वर्ष क्षेत्रात आहेत पण त्यांना साधे 1-2 सेकंदाची झलक सुद्धा बघायला मिळालेली नाहीये. तर हे तुमचे पेशन्स तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मी म्हणेन की एखादं इन्व्हेस्टिगेशन कराल तिथं तुम्हाला पडक्या ओसाड जागातून हिंडावं लागतं. तिथं तुम्हाला 3-3, 4-4 तास बसावं लागतं अवघडून एका स्थितीत पूर्ण वीज बंद करून. तिसरं तिथं तुम्हाला धोका असतो. ठीक आहे, ह्या इन्व्हेस्टिगेशन थोडं बाजूला ठेवू पण अशा जागांमधून तुम्हाला काही साप किरडू चावलं किंवा कुठं कोणी गुंड वगैरे असतील किंवा तुमचाच पाय कुठेतरी अडखळला, तुम्ही पाय मोडून घेतले अशा ठिकाणी पळापळ करताना, तर ह्या धोक्याचंही तुम्हाला तोंड द्यायची तयारी ठेवली पाहिजे. आणि असे तुम्ही अनेक वर्ष जर करू शकत असाल ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप आहे. कारण ही गॅजेट्स आहेत ती मोस्टली आपल्या इथे तयार होत नाहीत, ही बाहेरच्या देशातून मागवावी लागतात आणि त्याच्यासाठी खर्चही खूप महागडी आहे. आणि अशा वेळी ती खराब झाली इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला, पडला कॅमेरा तर तो इथं दुरुस्ती होत नाही. तर त्याचीही म्हणजे खर्चाची तयारी तुम्हाला ठेवली पाहिजे. सगळ्यात पहिलं काय, पेशन्स आणि प्रॉपर अभ्यास असला पाहिजे. आहे माझ्याकडं काहीतरी त्याचं इन्स्ट्रुमेंट म्हणून मी गेलो कुठल्या तरी ओसाड जागेवरती, हे करू नका, याच्यामध्ये धोका आहे. ज्याला प्रॉपर ही मी जसं पहिल्यांदा अगदी म्हणलं की हा प्रदेश अंधारलेला आहे, इथं तुम्हाला वाटा माहिती नाहीत, इथं तुम्हाला कुठं दरी आहे कुठं चढ आहे माहिती नाही. अशा वेळेला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या रिस्कवरती याच्यात प्रवेश करायचा आहे किंवा जो आधी कोणी करणारा आहे, केलेला आहे, एक्सपिरियन्स आहे त्याच्याबरोबर थोडे तुम्ही दिवस काढा म्हणजे एक्झॅक्ट कळेल. आणि त्या मुळात ही उपकरणं इतकी क्लिष्ट आहेत की त्याच्यावरचा कुठल्या रिडिंगचा अर्थ काय होतो हे तुम्हाला आधी पूर्ण कळलं पाहिजे. की काहीतरी चमकतंय, काहीतरी लाईट लागला, काहीतरी हे म्हणजे तसं नाहीये, त्याच्या पाठीमागं त्याचं ते जे रिडिंग आहे ते वाचताही आलं पाहिजे. तर ही सगळी तयारी असेल आणि हे एवढं सगळं केल्यानंतरही तुम्हाला जर काही सापडलं नाही तर निराश तुम्ही होणार नसाल तर तुम्ही अवश्य याच्यामध्ये या. नसेल तर मग लांब राहिलेलं बरं, मग गड्या आपला गाव बरा. बरोबर. आणि त्याच पुढे याच गोष्टीमुळे तुम्हाला एक मनस्ताप सहन करावा लागला होता, त्रास सहन करावा लागला होता, म्हणूनच तुम्ही एक विनंती केली होती की चेहरा तुम्हाला दाखवायचा नाहीये. नक्की. तर होतं कसं माहितीये का, मी जसं सांगितलं की भूत ही संकल्पना मला मान्य नाहीये, ती एक एनर्जी आहे, मला फक्त त्याचं स्वरूप जाणून घ्यायचंय. आणि हे माझ्या प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुम्ही अनुभवामध्ये बघितलं असेल तर मी प्रॉपर आमची टीम असते. एक तर तुला गंमत सांगतो संकेत की एका वाड्याच्या ह्याच्यासाठी आम्ही गेलो होतो, इन्व्हेस्टिगेशनसाठी गेलो होतो आणि जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो त्यावेळी त्या वाड्यातले लोक थक्क झाले. त्यांचा हे काय होतं, अपेक्षा काय होती की कोणतरी कवटी वगैरे हातात असलेला, दाढी वाढवलेला, राख फासलेला माणूस आपल्याकडे भगवं घातलेला येणार आहे. पण आम्ही गेलो ते पूर्ण आमची इन्स्ट्रुमेंट्स डेनिम टी शर्ट मध्ये, तर दे वर नॉट एक्सपेक्टिंग अस ॲट ऑल. हे तुम्ही हे काय करता, हे असं होतच नाही, असे नसतातच कोणी हे करणार. आणि ऍक्सेप्ट करायला त्यांना फार जड गेलं, अवघड गेलं. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की सत्यनारायणची पूजा सांगायला येणारा भटजी जर 3 पीस सूट मध्ये टक्सेडो मध्ये आला तर तुम्ही ऍक्सेप्ट नाही करणार ना. एक ठराविक आपण ते हे बनवलेलं आहे. तर मला काय म्हणायचंय की माझी पहिल्यापासून ही भूमिका राहिलेली की असं काहीही असेल, मी असं काहीच नसतं असं म्हणणार नाही. ठीक आहे, ती एक एनर्जी आहे आणि तिचा पूर्ण अधिकार आहे अस्तित्वात असण्याचा. तर बघू तरी आपल्याला काय एनर्जी आहे, त्याचं स्वरूप काय आहे. तर नंतर मी हे लिहायचं जसं गेलो त्यावेळी मला लोक एकतर हे करायला लागले, म्हणजे मला बऱ्याच लोकांच्या कॉमेंट्स आल्या की काय तुम्ही पसरवताय, हे असं काय बोलू नका, हे करू नका. म्हणलं तुम्हाला जर ह्या लोकांच्या वरती म्हणजे माझ्यासारख्या लोकांच्या वरती तुम्हाला जर बंदी घालायचीच असेल तर पहिल्यांदा हॉलिवूडमध्ये जे ते वर्षाला 100-200 हॉरर पिक्चर्स बनवतात त्यांच्याविषयी आधी आवाज होतो. नाही तर गेला बाजार रामसे बंधू आहेत, बॉलिवूड आहे. मी तसलं तर काही करत नाहीये ना, मी फक्त लोकांना मदत करतो आणि मदत झालेली आहे. पण एवढं सांगून सुद्धा पुन्हा म्हणजे काय म्हणायचं की त्याला वाद त्याच्याशी घालतो ज्याची वाद घालण्याची तयारी असते, पण समोरच्याला फक्त शिव्याच घालायच्यात तर तो शिव्याच घालणार आहे. मला काही फोन आले मध्ये, त्यामुळे मग मी हे लिहिणं बंद केलं. मी पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन बंद नाही केलेलं, मी हे लिहिणं बंद केलं. आणि दुसरं कारण असं आहे
की आपल्याकडे आता माझ्या जवळचे काही लोक आहेत, त्यांनाही माहित नाही की मी असं काही करतो आणि मलाही त्यांना सांगायचंही नाहीये. कारण काय होतं, माणसाचा दृष्टिकोन बदलतो. कारण पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन, हा माणूस पडक्या जागेतनं फिरतो, रात्री अपरात्री ओसाड जागावरती वावरतो, हे थोडंसं निषिद्ध किंवा टबू आहे आपल्याकडे समाजामध्ये. त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलतो. हा एक भाग झाला. आणि मग ती ट्रीटमेंट आपल्याला ती तशी मिळेल. लोक विचित्र नजरेने बघायला लागतं. म्हणजे पिंजऱ्यात त्या कर्कोच्याकडे बघतात तसं तुमच्याकडे बघितलं जायला लागतं. आणि दुसरं कसं आहे की मग एकदा कळलं की तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक लोक आमच्याकडे येऊन करणार, हे आमच्याकडे येऊन करणार, मी किती लोकांना एका वेळी पुरा पडणार आहे. तर तोही एक धोका आहे. म्हणजे हे म्हणतात रिस्क आहे की मी त्यांना नाही म्हणू शकत नाही आणि हे करूही शकत नाही. बरोबर. कारण आता माझे दोन्ही सहकारी पण माझ्याबरोबर नाही आहेत. मी एकटा आहे. आणि प्री कोरोना म्हणजे पोस्ट कोरोना मी थोडे कमी सुद्धा केलंय वयोमानानुसार. पूर्वीसारखं होत नाहीये. करतो मी जवळचे. आता मी दुसऱ्या शहरांमध्ये वगैरे जात नाही. जेवढं जवळ असेल, जेवढं शक्य असेल तेवढं मी अजूनही करतो. आणि त्यातून काही मदत झाली दुसऱ्याला तर एक घर माझ्यासाठी ते जोडलं जातं. कधी मध्यरात्री अपरात्री हाक दिली तर ते नक्की माझ्यासाठी डोर ओपन होणार आहे हे मला माहिती आहे. हा फक्त माझा हेतू आहे की विन विन सिच्युएशन म्हणतो आपण. फक्त काय होतं की तूच तो असं कळलं की लोकांचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून मला तो चेहरा ब्लर ठेवायचा. बाकी त्याच्या पाठीमागे काहीच हेतू नाहीये. ओके. खरं तर हा व्हिडिओ संपूच नाही असं वाटत होतं. आणि मला खात्री आहे की कारण पॅरानॉर्मल वर्ल्ड हे काही एका तासात किंवा 1.5 तासात संपण्यासारखं नाहीच आहे. त्याला बराच खूपच अशी म्हणजे किती वर्ष तुम्ही त्यात घालवलेली आहेत. पण तरीही मी मनापासून आभार मानतो की तुम्ही जितके आम्हाला काही प्रश्न पडले होते त्यांची उत्तरं मी तुमच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि अगदी पुरेपूर आणि विथ एक्सप्लेनेशन तुम्ही ती उत्तरं दिलेली आहेत. सो एकतर तुमचे खूप खूप आभार. आणि अभिजित सरांसाठी तुमच्याकडे काही प्रश्न असतील ते देखील सांगा. प्लस जर तुम्हाला वाटत असेल की अजून अभिजित सरांकडून तुम्हाला काही गोष्टी ऐकायच्या असतील, अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, त्यांचे अनुभव ऐकायचे असतील तर तसा कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा अभिजित सर खूप खूप धन्यवाद. आलात, वेळात वेळ काढून आलात, खूप बरं वाटलं. आणि आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. धन्यवाद.